हॅलो एव्हरीवन. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतोय माझा? ओके, ठीक आहे. तर आज आपण प्रिफिक्स सम वरती जे काही क्वेश्चन्स असतात ते बघणार आहे. काल आपण हॅशमॅप चे जे काही कन्सेप्ट होतं ते बघितलेला. त्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व केले. तर कालचे जे काही क्वेश्चन्स होते त्यात काय कोणाला काय अडचण? हॅशमॅप, सेट, अनऑर्डर्ड मॅप, अनऑर्डर्ड सेट आणि आपला जो काही अनऑर्डर्ड मॅप आणि ऑर्डर्ड मॅप ह्याच्या चारीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्यांच्या क्लिअर असतील. तर आता आपण पुढे जाऊ. आज प्रिफिक्स सम बघणार आहे. आता प्रिफिक्स सम नावाची एक कन्सेप्ट असते जी आपण युजली अरे किंवा अरे और वेक्टर सोबत वापरतो. आणि ह्याच्या जोडीला हॅश मॅप किंवा अनऑर्डर्ड मॅप जो असतो, अनऑर्डर्ड मॅप, तो सुद्धा जोडला जातो. आता क्वेश्चन कोणत्या टाईपचा येतो त्यावरती अवलंबून असतं, राईट? एक मिनिट. त्यानंतर कालच्या ज्या काय असाइनमेंट्स होत्या त्या सगळ्यांनी सॉल्व्ह केल्या असतील असं गृहीत धरूया. केला नसतील तर करा. आणि आजची जी काही टेस्ट होती ती कशी होती? चेक केली सगळ्यांनी? सॉल्व्ह केली? सॉल्व्ह करताना काय अडचण आली? डिफिकल्टी कशी वाटली? सॉल्व्ह झाले क्वेश्चन्स? आजची जी टेस्ट होती ती ओव्हरऑल डीएसए मीन्स लाईक प्री रिक्विजिट टेस्ट आपण म्हणू शकतो. जरा प्री रिक्विजिट नॉलेज विथ आतापर्यंत आपण जे कव्हर केले त्याच्यावर होती. त्यातून बघितलं असला आपण ग्राफ आणि त्याच्यावर काय कन्सेप्ट घेतलेले नाही. जेवढं बेसिक आपल्याला लागते त्या ह्याच्यावरच आणि बेस्ड ऑन जे कंपनीला पॉसिबल आहे आपल्या ज्या टेक्निकल MCQ राऊंडमध्ये त्या टाईपचं, म्हणजे त्यात सुडो कोड आला, तुमचे कॉम्प्लेक्सिटीज विचारण्यात आली आणि मग बेसिक आपण C++ वरच फोकस केला क्वेश्चनमध्ये. ते लँग्वेज वाईज आहे. बाकीचं ऑल जे डीएसए आणि बाकीचं होतं ते होतं मॉडरेट लेवलचंच होतं. ऍटलीस्ट बीटेकला तर यायला पाहिजे सगळं. आणि TY वाल्यांना मोस्टली डाचा पार्ट सोडला तर DS कॉम्प्लेक्सिटी तर जमलंच आहे त्यांना, काही इश्यू नाही. तरी अटेम्प्ट केल्या बऱ्यापैकी लोकांनी अटेम्प्ट केला. त्यात काय अवघड वाटलं किंवा जर काय इश्यू वाटला की क्वेश्चन आन्सर रिलेटेड, तुम्ही डायरेक्टली कमेंट करू शकता त्याच्यावर. अदरवाईज आपण अशी टेस्ट कंटिन्यू घेत राहू. टाइम फ्रेम 2 दिवसाला एक टेस्ट आपण कंडक्ट करू. आणि साइड वाईज एक कोडिंगचा पण आपण राऊंड ठेवू आपण हॅकर रँकवर. डिरेक्टली तुम्हाला क्वेश्चन्स पोस्ट करतो, तुम्ही हॅकर रँकवर कोड करा. त्यावर आपल्याला कळून जाईल की कोडिंगचं पण स्किल्स टाइम वगैरे सेट करून. आजच्या टेस्टला 20 मिनिटं टाइम होता, तर बऱ्यापैकी सगळ्यांनीच वेळेच्या आतच कंप्लीट केले, काही इश्यू झाला नाही. टाइम कन्स्ट्रेंट एक चांगला आहे, तुम्ही टाइमच्या आत चालते. दॅट्स इट. अजून एक गोष्ट आपण अशी करू शकतोय की जे काय असाइनमेंट्स आहेत
ते असाइनमेंट तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करायच्या ऐवजी आपण एक टाइम ठरवू शकतोय टेस्टला, आणि हॅकररँक वरतीच डायरेक्टली तुम्हाला जे काय आज शिकवणार आहे त्याच्यावरची टेस्ट उद्या सकाळी घेतली 10च्या आसपास तरी चालेल. असाइनमेंट ज्या आहेत त्या असाइनमेंट समजा तुम्हाला 7 क्वेश्चन्स दिलेत, तर त्यातले 2 हॅकररँक वरती होतील, राहिलेले 5 तुम्ही ऍज अन होमवर्क कधीही करू शकता. तर 45 मिनिट्सचा वेळ असेल, स्टँडर्ड टाइम जसं की प्रत्येक कंपनीला असतं. 45 मिनिटचा वेळ असेल, 2 क्वेश्चन्स असतील, 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पहिला इझी असेल, दुसरा मीडियम असेल. ठीक आहे. तर आज आपण काय कन्सेप्ट बघणार आहे, प्रिफिक्स सम बघणार आहे. तर प्रिफिक्स सम मध्ये असतं काय, तर त्यासाठी आपण हा क्वेश्चन डायरेक्टली सॉल्व्ह करायला घेऊया. क्वेश्चन काय म्हणतो बघूया आपल्याला. रनिंग सम ऑफ 1D अरे. 1D अरे म्हणजे काय, 1 डायमेन्शनल अरे म्हणजेच काय हो, वेक्टर, राईट. गिवन अन अरे नम्स. नम्स नावाचा एक अरे दिलाय. वी डिफाईन अ रनिंग सम ऑफ अरे एच. रनिंग सम ऑफ आय म्हणजे आय एलिमेंटचा जो रनिंग सम असणार आहे तो काय असणार, सम असणार. कुठपासून कुठपर्यंत, 0 इंडेक्स पासून त्या आय इंडेक्स पर्यंत जी काही एलिमेंट्स असणार आहेत नम्स मधले, ते नम्स मधले सगळे एलिमेंट्स ची जी काही सम असणार ते माझ्या रनिंग समचा आयथ एलिमेंट असणार आहे. बरोबर आहे. तर आता समजा आपल्याला एक वेक्टर दिला आणि त्यात म्हटलं की समजा आपल्याला असं एक वेक्टर दिला, लेट्स से ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलंय, प्रिफिक्स सम काढायचं थोडक्यात. रनिंग सम आणि प्रिफिक्स सम. आता तिथं प्रिफिक्स समचा आणि रनिंग समचा अर्थ एकच आहे, रनिंग सम. ठीक आहे. तर करायचं काय बघा, आपल्याला एक ऍरे दिलाय समजा. आता ऍरे कोणता दिलाय, असं दिलाय 1 2 3 4 असा आपल्याला ऍरे दिलाय. 1 2 3 4 असा ऍरे दिलाय. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, या ऍरेच्या आत रनिंग सम काढायच्या. तर आपल्याला काय सांगितलेलं, रनिंग समचा आयथ इंडेक्स जो असणार आहे तो काय असणार, नम्स जे एलिमेंट आहेत, नम्स जे एलिमेंट कुठपासून कुठपर्यंत, 0th इंडेक्स पासून ते आयथ इंडेक्स पर्यंत त्यांची जी काय सम असणार ती माझ्या रनिंग सम नावाच्या ऍरे मध्ये स्टोअर करा. तर ती कशी करणार आपण, तर थोडक्यात काय की रनिंग सम माझा कसा येणार, पहिला एलिमेंट काय असणार, 0th एलिमेंट पासून माझा 0th एलिमेंट पर्यंतची सम. आता 0 पासून 0 पर्यंत म्हणजे फक्त एकच येणार, 0 म्हणजे काय 1. 0th इंडेक्स पोझिशनला नम्स ऑफ 0 काय असणार आहे, नम्स ऑफ 0 1 असणार आहे. पुढे गेलो, आता नम्स ऑफ 0 1 असणार आहे. नम्स ऑफ, आता मला रनिंग सम ऑफ 1 काढायचं आहे, मग ते कसं काढणार मी, नम्स ऑफ 0 पासून नम्स ऑफ 1 पर्यंतची जी काय इंडेक्स पोझिशन आहेत त्यांचे जे एलिमेंट्स आहेत त्याचे ऍडिशन करणार. म्हणजे हा 0 इंडेक्स पोझिशनचा हा एलिमेंट आणि हा 1 इंडेक्स पोझिशनचा हा एलिमेंट, ह्या दोघांचे ऍडिशन करणार. मग 1 + 2 काय आलं माझं, 3 आलं. पुढं त्यानंतर मला काय करायचं आहे, नम्स ऑफ 0, नम्स ऑफ 1 आणि नम्स ऑफ 2 चे ऍडिशन करून ते रनिंग सम ऑफ 2 मध्ये इन्सर्ट करायचे. मग ते कशी करणार मी, 0 1 2 इंडेक्स पोझिशनला कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, 1 2 3 यांची ऍडिशन करणार, ती माझी येणार 6, ते मी इथे इन्सर्ट केली. त्यानंतर आता सिमिलरली RS ऑफ 3 ची व्हॅल्यू काय येणार, रनिंग सम ऑफ 3 काय येणार, एवढं सगळं एक्सप्लेनेशन दिलं त्यावरून रनिंग सम ऑफ 3 ची व्हॅल्यू काय येणार असं आपल्याला वाटतंय. दहा येणार, राईट, 10 येणार. तर आता आपल्याला समजा प्रिफिक्स सम काढायचे आहे किंवा रनिंग सम काढायचे, तर ती काढायसाठी आपल्याला काय करायला लागणार, एक बेसिक अप्रोच काय असू शकते, एक फॉर लूप लावायचा.
फॉर लूप लावायचा आय पासून n-1 पर्यंत, जेणेकरून माझे सगळे एलिमेंट्स येतील. त्यात काय करणार मी एक सम नावाचा एलिमेंट घेऊ शकतोय. सम नावाचा एलिमेंट त्याची व्हॅल्यू मी 0 म्हणू शकतोय. राईट. त्यानंतर मी म्हणू शकतोय फॉर काय म्हणू शकतोय. आता मला काय करायचं आहे, प्रिफिक्स सम ऑफ आय ची म्हणजे प्रिफिक्स सम ऑफ जो आय असणार आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर ती मी कशी करणार, माझा जो लूप आहे तो 0 पासून आय पर्यंत पळवणार, 0 पासून आय पर्यंत पळवणार आणि त्याच्या जे काही एलिमेंट्स असतील नम्सचे जे काही एलिमेंट्स असतील ते सगळे मी सम मध्ये टाकणार आणि ती जी ऍडिशन येईल ती मी नम्स ऑफ आयच्या एलिमेंटची जी काय ऍडिशन असणार ती कशात टाकणार, रनिंग सम ऑफ आय मध्ये. तर ती कशी करणार मी, इथं बघा 0 पासून आय पर्यंत पळवणार आणि काय करणार इथे सम प्लस इक्वल टू काय केलं मी, नम्स ऑफ जे म्हणलं इथं, नम्स ऑफ जे. आता आय ह्या एलिमेंटसाठी आहे, जे ह्या एलिमेंटसाठी आहे. त्यानंतर काय इथं 0 पासून n-1 पर्यंत. आता मग मी काय करणार, हा जो माझा सम आहे सम, आता प्रत्येक फॉर लूप साठी समची व्हॅल्यू 0 होणार आणि तिथनं पुढे परत आपण कॅल्क्युलेट करणार ह्या फॉर लूप मध्ये. मग त्यानंतर मी काय करणार, इथं माझा जो रनिंग सम ऑफ आय आहे, रनिंग सम ऑफ आय इज इक्वल टू म्हणणार सम आणि त्यानंतर माझा रनिंग सम जो आहे तो मी प्रिंट करणार. आता इथे बघा, इथं n टाइम कॉम्प्लेक्सिटी लागली आणि इथे नाही n टाइम कॉम्प्लेक्सिटी झाली. n इंटू n किती झाली माझी, n स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी झाली. हे सोल्युशन n स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी मध्ये ऍक्सेप्ट होते का चेक करू. कसं करणार, पहिल्यांदा मी काय म्हणलं, एक सोल्युशन घेणार आपण. समजा वेक्टर घेतला, वेक्टरच रिटर्न करायचा ना, मग वेक्टर घेतला, वेक्टर सोल्युशन, आणि तो काय करतो मी क्रिएट करतो. नंतर फॉर काय करतो, इंट आय इज इक्वल टू 0 टिल आय इज लेस दॅन n. n ची व्हॅल्यू माहिती आहे का मला आता, नाही का माहित नाही, कारण मी डिक्लेअरच केलं नाही. मग मी n इथं डिक्लेअर करतो, n इज इक्वल टू नम्स डॉट साईज म्हणतो. त्यानंतर इंट सम इज इक्वल टू 0 म्हणतो आणि त्यानंतर फॉर काय करतो, इंट जे इज इक्वल टू 0 टिल जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू आय, कारण मला आय पर्यंत जायचं आहे, आयला इन्क्लूड करायचं आहे, त्यामुळे मी इक्वल टू म्हणलं. त्यानंतर जे प्लस प्लस म्हणलं आणि त्यानंतर सम प्लस इक्वल टू काय म्हणणार मी, नम्स ऑफ जे. आणि त्यानंतर माझा नम्स ऑफ जे चे जे काय इटरेशन्स होणार आहेत त्यात काय होणार, सम मध्ये माझे जे काय ऍडिशन असणार आहे ते जाणार आणि ती समची ऍडिशन मला कशात पुश करायची आहे, सोल्युशन मध्ये. मग मी काय म्हणणार, सोल्युशन डॉट पुश बॅक काय म्हणणार मी, सम. इथं डायरेक्टली सम सोल्युशन ऑफ आय म्हटलं असतं तरी चाललं असतं. मग इथं एकतर ही डॉट पुशबॅक मेथड वापरू शकत असतो आपण, किंवा इथं एन. मग इथं एन वापरायचं असेल तर आपल्याला सांगायला लागलं असतं की आधी सोल्युशनची साईज एन करा, आणि मग इथं सोल्युशन ऑफ आय इज इक्वल टू सम. वेक्टर्सचे बेसिक्स होते. त्यानंतर आपण रिटर्न सोल्युशन करू शकतो. बघा ऍक्सेप्ट झालं, रन केलं, ऍक्सेप्ट झाले, सबमिट करून बघू. सबमिट केल्यानंतर पण ऍक्सेप्ट झालं. पण हे बघा, आपली जी टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ती जास्त येत्या, टाइम कॉम्प्लेक्सिटी जास्त येत्या, एन स्क्वेअर लागत्या. काय लागत्या, एन स्क्वेअर लागत्या. मला काय करायचं आहे, एन स्क्वेअरच्या ऐवजी ओ ऑफ एन मध्ये पण मी सॉल्व्ह करू शकतो. ओ ऑफ एन मध्ये पण सॉल्व्ह करू शकतो. कसं ते सांगतो. हे बघा, आता 1 2 3 4 च्या ऐवजी आपण थोडासा मोठा घेऊ, हा घेऊ. तर आपल्याकडे काय आहे, एक 3 1 2 10 आणि 1 हे एलिमेंट्स असणारा 5 साईजचा एक
वेक्टर आहे. आता ह्याची आपल्याला प्रिफिक्स सम काढायची. तर आपण कसं करणार, हा जो एलिमेंट आहे तो इथं स्टोअर केला. पहिल्यांदा म्हणलं की पहिला एलिमेंट आहे, त्याच्या आधीचे एलिमेंटचे ऍडिशन काय येणार, 0 असणार. 0 प्लस हा करणार मी, 0 प्लस 3 3 आलं पुढं. आता ह्याच्या सगळ्या आधीच्या एलिमेंटचे ऍडिशन काय असणार, ती आणि हा एलिमेंट यांची ऍडिशन करायची आणि मला स्टोअर करायचं आहे. मग ह्याच्या आधीचे सगळ्या एलिमेंटचे ऍडिशन काय आहे, 3 प्लस हा 1 4 आलं. ओके. 2 च्या आधीच्या सगळ्या एलिमेंटचे ऍडिशन काय आहे, 4 आहे. 4 आहे. आता हे मला कुठं मिळतंय, 4 कुठं आहे, हे बघा इथं आहे. मी असं म्हटलं की जो माझा रनिंग सम काढतोय, मी रनिंग सम काढतोय, रनिंग सम जो आहे तो माझा आयथ इंडेक्सचा एलिमेंट आहे का नाही, तो मी कसा कॅल्क्युलेट करू शकतोय, इज इक्वल टू काय म्हणू शकतोय की रनिंग सम जो आहे तो आधीच्या एलिमेंटची जी असणार आहे, आधीच्या एलिमेंटची असणार आहे ती, आणि आणि माझा जो आत्ताचा नम्स ऑफ आय आहे का नाही, नम्स ऑफ आय, ह्या दोघांची ऍडिशन केली का नाही तर मला माझ्या आत्तीचा जो काही एलिमेंट आहे त्याची रनिंग सम मिळून जाते. करेक्ट आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे तो करेक्ट आहे का नाही तो चेक करू आपण. हा जो फॉर्म्युला आहे मी काय म्हणलं 3 4, आता त्यानंतर ह्या 4 साठी मला काय येणार, 6 येणार ह्या 2 साठी. त्यानंतर 3 4 आलं, त्यानंतर 6 येणार. आता मी काय म्हणणार, ह्या 10 साठी काय येणार व्हॅल्यू, आधीची जे काय एलिमेंट्स आहेत त्याची सम. आता आधीच्या एलिमेंटची सम मला माहिती आहे, रनिंग सम मध्ये मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलंय. 6 प्लस 10 मग माझी 16 आली. सिमिलरली आता ह्या 1 साठी मी काय म्हणलं, ह्या सगळ्या आधीचे जे एलिमेंट्स आहेत त्याची सम कुठे आहे, तिची सम कुठे आहे, आधी रनिंग समचा जो आत्ताची करंट इंडेक्स आहे त्याच्या आधीचा जो इंडेक्स आहे त्यामध्ये स्टोअर आहे. ती किती आहे, 16. 16 प्लस 1 17. ओके. तर हा आपण कोड मध्ये कसं लिहिणार, कोड मध्ये कसं लिहिणार, तर पहिल्यांदा मी काय म्हणणार, जसं नेहमी म्हणतोय तसं इंट एन वेक्टर ऑफ इंटिजर सोल्युशन. आता मी काय करणार, फॉर म्हणणार, फॉर काय म्हणणार, इन आय इज इक्वल टू 0 आय इज लेस दॅन एन, कारण मला प्रत्येक एलिमेंटची जे काय रनिंग सम आहे ते काढायचे. आता इथे रनिंग सम काढायचे म्हणताना किंवा प्रिफिक्स काढायचं, इथे सोल्युशनच्या ऐवजी मी प्रिफिक्स सम म्हणतो, प्रिफिक्स. इथं पण प्रिफिक्स म्हणतो कारण मी रिटर्न प्रिफिक्सच करणार. तर आता प्रिफिक्स कसा करणार आपण म्हटलं, प्रिफिक्स जो असतो तो ith एलिमेंटचा काय असतो, प्रिफिक्स ऑफ आय मायनस 1 प्लस करंट एलिमेंट. ही झाला माझा प्रिफिक्सचा फॉर्म्युला. बट 0 साठी इथं मला आउट ऑफ बाउंड्स एरर येणार का हो, कारण i मायनस 1 म्हणजे 0 मायनस 1, मायनस 1 नावाची इंडेक्स असते का, मायनस 1 नावाची इंडेक्स असते का, नसत्या. मग मला काय येणार, आउट ऑफ बाउंड येणार, एरर येणार. जर मी 0 साठी कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर i मायनस 1 ची व्हॅल्यू काय येत्या, -1 येत्या. -1 हा इंडेक्स नसतो. मग मी काय करू शकतो, एक फॉर लूपच्या आधी काय म्हणू शकतो, फॉर लूप मी 1 पासून, मग मी काय करतो एक काम, फॉर लूप 1 पासून n-1 पर्यंत नेतो आणि माझा जो 0th एलिमेंट आहे, 0th एलिमेंट, तो 0th एलिमेंट मध्ये आहे असं कॉपी करून घेतो. का हो, कारण आधीची जी प्रिफिक्स सम असणार आहे इथं, हे बघा मी काय म्हटलं, 3 च्या आधी क्लास एलिमेंट नाही म्हणजे त्याची प्रिफिक्स सम 0 आहे. मग मी काय करतो, हा 0 ला आपण ऍडिशन मध्ये कन्सिडर केलं नाही तरी चालतंय. मग मी काय करतो, डायरेक्टली म्हणतो की माझा जो प्रिफिक्स ऑफ 0 आहे, प्रिफिक्स ऑफ 0 आहे तो सेम असणार कशाच्या नम्स ऑफ 0च्या, नम्स ऑफ 0च्या. प्रिफिक्स ऑफ 0 जो आहे तो माझ्या नम्स ऑफ 0च्या इक्वल असणार. बरोबर आहे, कुणाला काय अडचण इथपर्यंत नसावी. मग इथं 1 म्हणतो मी आणि इथं प्रिफिक्स ऑफ 0 काय म्हणतो, कशाच्या इक्वल आहे, नम्स ऑफ 0च्या. रन करून बघू होतंय का, व्हायला पाहिजे, काय अडचण नसेल. ऍक्सेप्ट झाला, सबमिट करू. ठीक आहे. तर आपण प्रिफिक्स सम का वापरली कळालं, आपलं एका फॉर लूप मध्ये काम झालं.
इथं आपल्याला काय करायला लागत होतं, 2 फॉर लूप वापरून करायला लागत होतं. इथं 2 फॉर लूप वापरायला लागत होतं, n स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी जाते. बट इथं O ऑफ n मध्ये आपल्याला सोल्युशन निघालं. ओके, सगळ्यांना कळाला क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला तो? कळाला असेल तर फक्त थम्स द्या चॅटमध्ये. कळालाय का परत सांगायचं आहे? ओके, हे बघा, prefix sum is a simple yet powerful technique which allows us to perform fast calculation on the sum of elements in the given range. आता इथं काय केलं हे बघा, 6 3 -2 4 -1 0 आणि -5 असे एलिमेंट्स होते. त्याची आपल्याला प्रिफिक्स सम काढायचे असेल तर काय करायला पाहिजे, या 6 हे बघा 6 आहे असं कॉपी होतो, जो फर्स्ट एलिमेंट असतो त्याची प्रिफिक्स सेम आणि जो ऍक्च्युअल एलिमेंट आहे त्यांची जी काय, ओके काय झालं, ओके हा, त्याची जी काय ऍडिशन असते ती कायम किंवा त्यांची जी काय प्रिफिक्स सम असते ती सेम असते. मग आपल्याला काय करायला लागलं, परत हा जो सेकंड एलिमेंट आहे तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर आधीच्या सगळ्या समची ऍडिशन करायला लागलं. आता आधीच्या सगळ्या एलिमेंटची ऍडिशन ऑलरेडी इथं आहे प्रिफिक्स सम मध्ये, त्यामुळे मी काय केलं, डायरेक्टली प्रिफिक्स सम नेक्स्ट एलिमेंटचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर प्रिव्हियस एलिमेंट घेणार प्लस आत्ताच एलिमेंट घेणार आणि ती जी माझी आहे ती करंट व्हॅल्यू येणार. मग 6 + 3 9 आलं. आता -2 ऍड करायचा आहे कशात, ह्या दोघांच्या ऍडिशन मध्ये. आता ह्या दोघांची ऍडिशन मला ऑलरेडी इथं माहिती आहे 9 आहे, तर मी काय करणार 9 + -2 विच विल बी 7. For this 3 sum is already present in this element, so we will just add these 2 elements, we will get 11. Likewise, त्यानंतर प्रिफिक्स सम हे बघा असं आपल्याला ith इटरेशनला ith पोझिशनची जी काही इंडेक्स व्हॅल्यू असते ते मिळून जाते. त्यानंतर प्रिफिक्स सम जे असते ते अनालिसिस बघा, टाइम कॉम्प्लेक्सिटी O ऑफ n असते का, कारण एकदाच आपण जो लूप असतो तो पळवतो. आणि त्यानंतर टाइम टेकन टू प्री प्रोसेस द अरे विल बी O ऑफ n अँड टाइम कॉम्प्लेक्सिटी विल बी O ऑफ n अँड स्पेस विल बी O ऑफ n ॲज वेल, कारण आपण एक्स्ट्रा अरे लागतो. बट आपण तोच अरे जर रिटर्न करत असेल तर तो ॲज अन एक्स्ट्रा कन्सिडर करायचा नाही. ठीक आहे, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता मी इथं डायरेक्टली सोडवतोय, याचा अर्थ तुम्ही सोडवताना डायरेक्टली इथं सोडवायचं नाही, तुम्ही प्रॅक्टिस ठेवायची हाफ हाफ. तुम्ही जे डायरेक्टली इथे सुद्धा सॉल्व्ह करायचं. इथे मी एक काम करतो, आत्ताचा जो क्वेश्चन आहे तो इथे सॉल्व्ह करायला. ओके, फाइंड द हायेस्ट अल्टिट्यूड. काय सांगितलंय, फाइंड द हायेस्ट अल्टिट्यूड. द बायकर इज गोइंग ऑन अ रोड ट्रिप. ओके, त्यांनी काय सांगितलंय, रोड the road trip consists n of +1 points at the different altitude. The bike starts its trip on the point 0 with altitude equal to 0. You are given integer gain, net gain in the altitude. ओके, ठीक आहे. तर क्वेश्चन काय तर असा आहे, तर अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात ते आता आपल्याला जास्त करून विचारतात कशात, ऑन कॅम्पस ज्या इंटरव्ह्यूला, असे स्टोरी बेस्ड. बायकर, देर इज अ बायकर, ही इज गोइंग अँड ही इज डुईंग समथिंग, आणि मग असं झालं तसं झालं. आपण काय करायचं, आपण बाकीचं सगळं लक्ष, आता द बायकर इज गोइंग ऑन रोड ट्रिप, आपल्याला त्याचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा काही संबंध आहे का, नाही, सोडून द्यायचा विषय. द रोड ट्रिप कन्सिस्ट ऑफ n+1 पॉईंट. हा, नंबर जे असतात ते महत्वाचे असतात. n+1 पॉईंट्स आहेत, n+1 पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवायचं. द बायकर स्टार्ट्स हिज ट्रिप ऑन द पॉईंट 0. 0 पासून स्टार्ट करतोय, पॉईंट नंबर 0 पासून, आणि अल्टिट्यूडची व्हॅल्यू 0 आहे.
म्हणजे काय, 0th इंडेक्सची पोझिशन आहे त्याचा एलिमेंट जो आहे तो 0 आहे, ह्याचा अर्थ. ह्या वाक्याचा एकंदरीत अर्थ काय की 0 इंडेक्स पोझिशनला जो एलिमेंट आहे त्याची व्हॅल्यू 0 आहे. नेक्स्ट, यू आर गिवन अन इंटिजर अरे गेन. आता आपल्याला काय दिलाय, गेन दिलाय. गेन नावाचा इंटिजर अरे दिलाय, त्याची लेंथ n आहे, n लेंथ आहे. म्हणजे आपल्याला काय 1 पासून तो चालू होणार, कुठेपर्यंत जाणार, n पर्यंत जाणार. तिथपर्यंत जाणार. त्यानंतर यू आर गिवन व्हेर गेन काय आहे, गेन काय आहे, गेन ऑफ आय काय आहे, नेट गेन बिटवीन अल्टिट्यूड्स. आता अल्टिट्यूड्स आहेत, अल्टिट्यूड्स आहेत, हे बघा. अल्टिट्यूड म्हणजे काय असतं, उंची, थोडक्यात उंची. तर आपल्याला समजा असा रोड आहे, उबड खाबड काय तर रोड आहे असा. 0 कुठून चालू होते, आपला रोड 0 पासून चालू होते आणि एंड कुठेतरी होते. तर आपल्याला काय दिलंय, गेन दिलाय. आता प्रत्येक इंडेक्स पोझिशनला आपल्याला काय दिलाय की प्रिव्हियस जो पोझिशन आहे आणि आत्ताची जी पोझिशन आहे त्या दोघांच्यातला डिफरन्स दिलाय. समजा इथं असेल 2, तर मला 0 आणि 2 मधला डिफरन्स काय देणार, 2 देणार. आता इथं समजा आहे -1, तर 2 आणि -1 मधला डिफरन्स मला -3 देणार. म्हणजे काय झाला, मी पहिल्यांदा वरती गेलो, नंतर खाली आलो, त्यानंतर परत वरती गेलो, इथं समजा 5 झालं, तर मला देणार ते 6. तर मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इंडेक्स पोझिशन्स वरून, म्हणजे गेन जो आहे त्यावरून काय कॅल्क्युलेट करायचं आहे की माझे अल्टिट्यूड जे आहे, अल्टिट्यूड ती कॅल्क्युलेट करायचं आहे. मला काय दिलं त्यांनी, आत्ताचा जो काही पॉइंट आहे त्या पॉइंटला मी पोहोचताना मागचा जो पॉइंट आहे त्यापासून वर आलो का खाली आलो, हे मला प्रोव्हाइड केले. काय प्रोव्हाइड केले त्यांनी, आत्ताचा जो, आता मी समजा इथे उभा आहे, इथे उभा आहे, तर ह्या पॉइंटला येण्यासाठी मला मागच्या पॉइंट पासून किती वर चढायला लागलं किंवा किती खाली चढायला लागलं हे मला त्यांनी दिले. आणि मला काय फाइंड आउट करायचं की आता एवढ्या सगळ्या ज्या पोझिशन्स दिल्यात त्या पोझिशन मला सगळ्यात हायेस्ट पोझिशन कोणते आहे, हायेस्ट पोझिशन कोणते, हे मला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, कळालं. क्वेश्चन कळाला सगळ्यांना काय करायचंय ते. अशा टाइपचेच क्वेश्चन जास्त करून येणार आहेत. क्वेश्चन तरी कळाला ऍटलिस्ट काय करायचं आहे. जर कळालं नसेल तर काय करायचं, सरळ सरळ यायचं, इथं बघायचं, गेन दिलाय, ओके. इनपुट आउटपुट आणि एक्सप्लेनेशन वरून बरंच काही कळून जातं, इनपुट आउटपुट आणि एक्सप्लेन वरून बरंच काही कळून जातं. आपल्याला काय दिलंय, गेन नावाचा अरे दिलाय, त्यात -5, 1, 5, 0 आणि -7 एलिमेंट दिलेत आणि आउटपुट आपल्याला 1 आले. का, अल्टिट्यूड सर. आता मी जसं सांगितलेलं इथं ही लाईन इटसेल्फ म्हणते, बायकर स्टार्ट्स हिज ट्रिप ऑन पॉइंट 0 विथ इक्वल ॲटिट्यूड इक्वल 0. म्हणजे हा जो काय असणार तो कायम 0च असणार आहे. ओके, ठीक आहे, कळालं. तिथून पुढे काय म्हटलं मी, हा जो एलिमेंट आहे तो काय आहे, आत्ताची जी पोझिशन आणि प्रिव्हियस जी पोझिशन आहे त्यांच्यातला डिफरन्स दिलाय. म्हणजे -5 मला दिलाय डिफरन्स, -5 डिफरन्स दिलाय ह्या दोघांच्यात. ठीक आहे. त्यानंतर 1 आलं, तर काय करणार मी, -5 होता आधी, -5 पासून मी +1 केलं, मी -4 वरती गेलो. त्यानंतर मी -4 वरती होतो, त्यानंतर मी +5 केलं, मी 1 वरती गेलो. त्यानंतर मी 1 वरती होतो, 0 ऍडिशन झाली, मी 1 वरतीच राहिलो. आणि त्यानंतर मी 1 वरती होतो आणि -7 झालं, त्यामुळे माझं -6 झालं. आता त्यानंतर ह्या सगळ्यांची मला जे काय आहे ती व्हॅल्यू माहित आहे आणि त्यानुसार मी म्हणणार द हायेस्ट इज 1. हायेस्ट इज काय म्हणणार मी, 1. कळालं सगळ्यांना काय करायचंय ते. तर आधी कोड लिहायच्या आधी आपण सॉल्व्ह कसं करणार, आधी सॉल्व्ह तर कसं करायचं ते डिस्कस केलं पाहिजे. राईट, आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं ते डिस्कस केलं पाहिजे.
तर हा आहे असा मी कॉपी करतोय अरे. ओके, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय? ठीक आहे. तर हा आपल्याला अरे दिलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, गेन दिलाय, गेन वरून ऍक्च्युअल अल्टिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. अल्टिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. तर मी काय म्हटलं, आत्ताचा अल्टिट्यूड कसा फाइंड आउट करणार, प्रिव्हियस एलिमेंट प्लस गेनचा जो आत्ताचा एलिमेंट आहे तो. मग मी काय सांगितलं, झिरो इंडेक्स पोझिशनला माझी व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. मग मी एक काम करतो, सरळ एक अरे तयार करून घेतो. अरे तयार करून घेतला. त्यात मी काय म्हणणार, 0th इंडेक्स पोझिशनला 0 असणार. का? कारण ते आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये दिले, 0th इंडेक्स पोझिशनला 0. त्यानंतर मी काय म्हणलं, फॉर लूप लावला. फॉर लूप कुठपासून कुठपर्यंत चालवणार मी, 1 पासून ऍक्च्युअल n व्हॅल्यू पर्यंत. फक्त आता मला इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ठीक आहे, 1 पासून n पर्यंत चालवा किंवा तुम्ही 0 पासून n-1 पर्यंत चालवला तरी चालेल, n-1 पर्यंत तरी चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मी i लिहिल तिथं तुम्हाला i+1 लिहायला पाहिजे, राईट. आणि जिथं i लिहितो तिथं तुम्हाला i+1 लिहायला पाहिजे, आणि जिथं मी i-1 लिहितोय तिथं तुम्हाला i म्हणलं पाहिजे. तुम्ही जर ही कंडिशन लावायची म्हटलं तर. आता ह्या कंडिशन साठी आपण कसं सोडवणार आहे ते चेक करू. तर मी काय म्हणणार, आता i पासून n पर्यंत चालवतोय मी. i पासून n पर्यंत चालवताना मी काय म्हणणार, आत्ताचा जो माझा अल्टिट्यूड आहे, तो काय असू शकतो, अल्टिट्यूड जो आहे तो मी काय म्हणणार, अल्टिट्यूड ऑफ ith पोझिशन इज इक्वल टू मी काय म्हणणार, प्रिव्हियस अल्टिट्यूड प्लस आत्ताचा गेन. प्रिव्हियस अल्टिट्यूड प्लस आत्ताचा गेन. प्रिव्हियस अल्टिट्यूड मी कसं काढणार, प्रिव्हियस अल्टिट्यूड i-1 म्हणणार मी, i-1 म्हणणार, आणि प्लस काय करणार, गेन ऑफ i-1, आता इथं i-1 का घेतलं, कारण इथं आपल्याला 0चा गेन दिलाय का त्यांनी, नाही दिला. आधी आहे तिथंच असणार, 0च्या आधी कोणता आहे का, नाही. त्यामुळे आपल्याला एक इंडेक्स पोझिशन कमी पडत्या गेन मध्ये, त्यामुळे आपण डायरेक्टली इथं गेन ऑफ i-1 घेतला. ठीक आहे. त्यानंतर काय करतो, अल्टिट्यूड सगळे आले मला. आता मला काय करायचं, मॅक्स एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे अल्टिट्यूडचा. मग मॅक्स एलिमेंट नावाचा माझ्याकडे डायरेक्टली फंक्शन आहे, मॅक्स एलिमेंट. त्यात मी काय करणार, अल्टिट्यूड डॉट बिगिन आणि अल्टिट्यूड डॉट एंड म्हणणार, आणि तो जो काय असणार तो मी डायरेक्टली रिटर्न करू शकतो. ठीक आहे. तर ही एक अप्रोच झाली विथ अरे. आता विदाउट अरे पण मी सॉल्व्ह करू शकतोय. आता मला सांगा, अल्टिट्यूडचा आपण कुठं उपयोग करून घेतला का हो? अल्टिट्यूडचा कुठं उपयोग करून घेतला? फक्त मॅक्स एलिमेंट फाइंड आउट करायसाठी करून घेतला. आता मॅक्स एलिमेंट फाइंड आउट करायचा असेल तर मी काय करतो, इथं अजून एक ट्रिक वापरतो. काय ट्रिक आहे, एक म्हणतो मी मॅक्स अल्टिट्यूड, आणि त्याला मी पहिल्यांदा 0 म्हणतो. का 0 म्हणतो, कारण सुरुवातीला 0 आहे ना. मग लेट्स कन्सिडर की 0 पासूनच स्टार्ट होणार आहे. तर माझा आता मी काय म्हणलं, फॉर लूप चालवण्याच्या आधी की असं कन्सिडर करूया की माझा आत्ताचा जो एलिमेंट आहे तोच माझा मॅक्झिमम अल्टिट्यूड. ठीक आहे. त्यामुळे मी म्हणलं 0. आता बायकरला माहितीये का की आपल्याला वरती जायचं खाली जायचं, त्याला नाही माहित. मग त्यामुळे तो सुरुवातीला काय म्हणणार, माझा मॅक्झिमम अल्टिट्यूड 0. ठीक आहे, मॅक्झिमम अल्टिट्यूड 0 आहे. त्यानंतर मी काय करणार, फॉर each element in gain, मी काय म्हणणार, each element in gain काय करा, आत्ताचा जो
गेन आहे ना तो माझ्या करंट अल्टिट्यूड नावाचा पण एक मी जो आहे तो एलिमेंट तयार करून घेतो करंट अल्टिट्यूड आणि त्याला मी इक्वल टू करतो 0. करंट अल्टिट्यूड म्हणजे काय आहे आत्ताच्या पोझिशनला काय अल्टिट्यूड आहे. आता आत्ताच्या पोझिशनला काय अल्टिट्यूड असणार जेव्हा मी फॉर लूप चालवतोय त्याच्या आधी तेव्हा माझा जो काय अल्टिट्यूड असणार तो 0 असणार का प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये दिले. त्यानंतर मी काय करतो करंट अल्टिट्यूड जो आहे करंट अल्टिट्यूड प्लस इक्वल टू आत्ताचा जो एलिमेंट असणार आहे तो करतो. ठीक आहे चालतंय आणि त्यानंतर काय म्हणतो मॅक्स अल्टिट्यूड जो आहे जो मला रिटर्न करायचा आहे मॅक्स अल्टिट्यूड तो काय करा तो ना जर माझ्या करंट एलिमेंट पेक्षा मोठा असेल किंवा लहान असेल. आता आपल्याला काय करायचं मॅक्झिमम अल्टिट्यूडला मॅक्झिमम करायचा त्यामुळे काय करतो डायरेक्टली इथं मॅक्स म्हणतो मॅक्स 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 अल्टिट्यूड कॉमा करंट अल्टिट्यूड आणि त्यानंतर फॉर लूप जेव्हा माझा पूर्णपणे रन होते तेव्हा मी फक्त मॅक्झिमम अल्टिट्यूडला रिटर्न करणार ड्राय रन करून बघा. आता 5 1 5 0 आणि -7 असे एलिमेंट्स आहेत आपल्याकडे आणि माझा सुरुवातीला करंट गेन काय असणार करंट गेन 0 असणार आणि माझा मॅक्झिमम गेन काय असणार 0 असणार. ठीक आहे ह्या इंडेक्स पोझिशनला आलो 5 साठी मी एक काम करतो कलर चेंज करून घेतो. ठीक आहे तर आता ह्या पोझिशनला आलो ह्या 5 ला आलो मग 5 मध्ये काय केलं मी करंट इंडेक्स काय असणार सॉरी करंट गेन काय आहे 0 आहे. करंट गेन मध्ये मी काय करणार आत्ताच सॉरी करंट अल्टिट्यूड मध्ये करंट जो एलिमेंट आहे तो ऍड करणार मग माझा करंट गेन काय होणार -5 होणार म्हणजे आता माझी अल्टिट्यूड काय असणार आहे -5. मग मी काय म्हणणार माझा मॅक्झिमम अल्टिट्यूड काय करा आत्ताचा जो माझा अल्टिट्यूड आहे तो आणि मॅक्झिमम अल्टिट्यूड जो होता मला आधीपासून माहित आहे ते त्या दोघांच्यातला जो मॅक्झिमम एलिमेंट असणार आहे तो माझा आहे असं ठेवा. आता 0 आणि -5 मध्ये मॅक्झिमम एलिमेंट कोणता आहे 0 आहे त्यामुळे मी म्हणताना काय म्हणणार माझा मॅक्झिमम व्हॅल्यू 0च होती. एक मिनिट आवाज येतोय क्लिअर हेमंत येस कंटिन्यू. ठीक आहे तर मी काय म्हणणार परत पुढचा जो एलिमेंट आहे तो घेणार मग करंट गेन मध्ये मी तो एलिमेंट जो आहे तो ऍड करणार मग -5 च्या ऐवजी माझा -4 होणार मग मी कम्पेअर करणार 0 आणि -4 मध्ये मॅक्झिमम एलिमेंट कोणता आहे 0च आहे त्यामुळे आहे तसं ठेवणार. त्यानंतर मी पुढे जाणार पुढे गेल्यानंतर माझा 5 एन्काउंटर होणार 5 एन्काउंटर झाल्यानंतर तो जो आहे तो माझ्या -4 मध्ये ऍड करणार मग माझा करंट इंडेक्स जो असणार आहे तो मला काय रिटर्न करणार करंट अल्टिट्यूड काय रिटर्न करणार 1 रिटर्न करणार. मग आता मी म्हणणार मॅक्झिमम एलिमेंट 0 आणि 1 मध्ये कुठला आहे 0 आणि 1 मधला कुठला आहे मग माझा रिटर्न मध्ये येणार 1 येणार का कारण 1 मोठा आहे ऑब्व्हियसली त्यानंतर 0 आणि 1 मग जो 0 आहे तो मी ऍड करणार ह्या 1 मध्ये मग माझी व्हॅल्यू 1च राहणार. मग मॅक्झिमम एलिमेंट 1 आणि 1 मध्ये कुठला आहे 1च आहे त्यामुळं नो प्रॉब्लेम मी पुढे जाणार -7 प्लस 1 -6 आला आता -6 आणि 1 मधला मॅक्झिमम एलिमेंट कोणता आहे 1 आहे मला रिटर्न मध्ये आला मॅक्झिमम एलिमेंट. कळालं कसं सॉल्व्ह केलं ते कुणाला काय अडचण कळालं सगळ्यांना ओके गुड. तर हा आपण कोड करून बघू. आपण काय करणार पहिल्यांदा बॉयलर प्लेट कोड लिहिला त्यानंतर मी म्हणणार पहिल्यांदा
ठीक आहे. तर हा ह्याचं एक्सप्लेनेशन कळालं असेल. आता हा सुडो कोड पण मी दिलाय. कोण कोड करणार आहे? कोण कोड करून दाखवणार असल्यास दाखवू शकताय. आम्ही हेल्प करतो तुम्हाला. एनी व्हॉलंटियर? स्क्रीन शेअर करून कोण करणार आहे का? तुमचा कॉन्फिडन्स वाजेल. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर एक काम करा. ऑनलाईन C++ कंपायलर ओपन करा आणि त्यावरती कोड करायला चालू करा. मी माझी प्रेझेंट करायची स्क्रीन स्टॉप करतो. ओके राज, तू स्क्रीन प्रेझेंट करायचं. ओके. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एक काम केलं पाहिजे. एक काम कर, तू F11 प्रेस कर पहिला. स्क्रीन फुल कर. ओके. आपला पहिल्यांदा बायोलर प्लेट कोड आधीच सगळे जे काय त्यांनी लिहिलंय कोड तो सगळा पूर्णपणे काढून टाक. पहिल्यापासून चालू कर. std++ बरोबर आहे, बट bit/std++ असतं. .h. ओके. आता आपल्याला इनपुट काय असणार आहे? वेक्टर असणार आहे. तर वेक्टर जर पाहिजे असेल तर आपल्याला पहिल्यांदा वेक्टर डिक्लेअर करायला पाहिजे, राईट? इनपुट म्हणून बरोबर आहे. बट वेक्टर इनपुट करताना आपल्याला cn करून घेतलं पाहिजे. cn काय करून घेणार आपण? साईज. बरोबर आहे. आधी साईज आपल्याला इनपुट करून घेतली पाहिजे. नाही, ते काय लिहायची गरज नाही. एंटर द साईज वगैरे नाही लिहिलं तरी चालतं. डायरेक्टली आपल्याला माहितीच साईज. बरोबर. त्यानंतर काय करणार आपण? फॉर लूप रन करणार, राईट? ओके. आता तू साईज इनपुट ऑफ आय म्हटलायस का नाही? बट आपल्याला आयथ इंडेक्स पोझिशनला आय पर्यंत इंडेक्स पोझिशन आहे का नाही असं कळणार कसं? समज मी इनपुट दिला 5, तर तिथं आता व्हेक्टर इनपुट मध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे काय ब्लँक आहे, नल ला पॉइंट करते. तर त्याला आपल्याला आधी साईज डिक्लेअर केली पाहिजे ना, की एवढ्या एवढ्या साईजचा घ्या. एकतर डॉट पुशबॅक मेथड वापरली पाहिजे इनपुट घेऊन, किंवा आपल्याला इनपुटच्या पुढे जो वेक्टर आहे त्या पुढे आपल्याला त्याची साईज दिली पाहिजे. मग आपण एक काम करू, वेक्टर इनपुट जो आहे तो डिक्लेअर केला का नाही, तो साईजचा इनपुट घेतो त्याच्या खाली डिक्लेअर कर. मग तू 5 नंबरला गेल्यास त्याच्यामध्ये 7 नंबरच्या लाईनला डिक्लेअर कर. तिथून कट कर. हा, आणि 7 नंबरच्या खालची जी लाईन आहे हा तिथं, आणि त्याला मग म्हण साईज. ओके, डन. ठीक आहे. आता इथून इथपर्यंत आपण इनपुट करून घेतला. इथून पुढे आपलं मेन लॉजिक आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मॅक्झिमम अल्टिट्यूड आणि करंट अल्टिट्यूड फाइंड आउट करायचं. तर मग काम करू, आपण करंट अल्टिट्यूड नावाचा एक इंटिजर घेऊ, त्याची व्हॅल्यू आपण सुरुवातीला 0 देऊ,
आणि त्यानंतर मॅक्झिमम अल्टिट्यूड नावाचा पण एक एलिमेंट घेऊ आणि त्याची व्हॅल्यू 0 घेऊ. हॅलो. हम्म आपण सुरुवातीचं जे डिफरन्स आहे ना त्याला 0 कन्सिडर करून करायचं आहे ना. हो हो हा मग एलिमेंटचे नावं घेत असता म्हणजे डायरेक्ट करू का मी ओळीनं? हा चालेल तसंही. चालतं. मॅक्स नावाचं आपल्याला फंक्शन असतं. मग एक काम कर, मॅक्स ई म्हण किंवा काहीतर असं वेगळं काहीतर नाव दे. नुसतं मॅक्स नाव असं नाव देऊ नको. मॅक्स ई किंवा मॅक्स व्हॅल्यू किंवा सोल्युशन रिझल्ट असं काहीतरी नाव दे त्याला. हा मॅक्स व्हॅल्यू. हॅलो. हम्म ह्याचा कोड मी सेपरेट करून तुला सांगू का? म्हणजे हे जरा कन्फ्युज व्हायलंय लाईव्ह करत असताना. एक काम कर, आता बाकीचे पण बघायला लागल्यात, आपण त्याच ऑपरेशन जाऊ. आता एक काम कर, फॉर लूप न आलोय ना, पुढे कोड हम्म. करायला तू चालू कर. फॉर बरं लूप बरं. ओपन कर. त्यानंतर काय केलं आपण, आत्ताचा जो एलिमेंट आहे, आत्ताचा एलिमेंट कोणता असणार, आपण व्हॅल्यू कसं करणार, इनपुट ऑफ आय, राईट. इनपुट ऑफ आय जो असणार आहे आणि माझा डिफरन्स आधीचा, मग मी काय करणार, डिफरन्स प्लस इक्वल टू इनपुट ऑफ आय. इनपुट ऑफ आय. आता ह्याच्यावरून मला काय कळालं, डिफरन्स म्हणजे काय, थोडक्यात करंट अल्टिट्यूड आपण म्हणू शकतो. इथं तू DIFF नाव दिलास, बट आपण अल्टिट्यूड नाव दिलं. त्यानंतर आपण काय करणार, मॅक्स व्हॅल्यू काय करणार, मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल टू काय म्हटलं मी, इफ कंडिशन द्यायची गरज नाही आपल्याला, डायरेक्टली आपल्याकडे मेथड असते, मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल टू मॅक्स पॅरेंथेसिस मॅक्स व्हॅल्यू कॉमा डिफ. हा, आणि त्यानंतर सी आउट करणार आपण खाली, फॉर लूप संपल्यानंतर मी सी आउट करणार जो माझा मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ती, आणि त्यानंतर रिटर्न 0. आता एकदा रन कर, म्हणजे आपले व्हॅल्यूज होत्या त्या आपण एकदा इन्सर्ट करून बघू. हा, पहिल्यांदा साईज काय होती माझी, किती होती, 1 2 5 होती साईज. त्यानंतर पहिला एलिमेंट होता -5, 1 -5 10 3. करेक्ट आहे. हे बघा, पहिल्यांदा आपण 0th इंडेक्स पोझिशनला असणार, राईट. 0th इंडेक्स पोझिशन पासून आपण जाणार, 0th इंडेक्स पोझिशन पासून आपण जाणार कुठं, -5 ला. मग -5 ला आलो, त्यानंतर +1 गेलो, -4 ला आलो, त्यानंतर -5 खाली आलो, -9 ला, त्यानंतर +10, -9 पासून आपण 10 ला गेलो, 10 ऍडिशन केली, -9 पासून 10 ऍडिशन केल्यावर आपण कुठं आलो, 1 ला आलो, 1 + 3, 1 + 3 4. सर हे सोल्युशन होतं. सगळ्यांना कळालं? कळालं असेल तर राज, तू तुझी स्क्रीन प्रेझेंट करायची बंद करू शकतोस. ओके. तर राज,
गुड जॉब. बाकीच्यांना कळालं कसं करायचं ते? एक काम कर, तू कोड जो केलायस तो कॉपी कर आणि आपला जो कमेंट बॉक्स आहे त्यात टाक. सगळ्यांना कळालं कसं सॉल्व्ह केलं ते? हीच सेम अप्रोच आपण इथे यूज केले. आपण फॉर इच लूप वापरू. राजने फॉर लूप वापरला, आपण फॉर इच लूप वापरू. आपण काय म्हणणार, ऑटो ई इन कशात, इनपुट मध्ये. काय म्हणणार मी, इनपुट मध्ये हा जो माझा ई आहे तो ऍड करा करंट अल्टिट्यूड मध्ये. झालं. बाकी सगळं आहे तसं सेम. सगळ्यांना कळालं? पुढे जायचं? येस नो? ओके. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तो आहे तो फाइंड पिवोट इंडेक्स. पिवोट इंडेक्स नावाचा एक ओके. फाइंड पिवोट इंडेक्स नावाचा क्वेश्चन आहे. तर काय करायचं आपल्याला, एक ॲरे दिलाय नम्स साईजचा, ॲरे दिलाय नम्स साईजचा आणि आपल्याला विचारले पिवोट इंडेक्स. एक मिनिट. हा, आपल्याला काय दिलाय, एक पिवोट इंडेक्स दिलाय आणि एक नम्स दिलाय. आपल्याला पिवोट इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा. आता पिवोट इंडेक्स म्हणजे काय? द पिवोट इंडेक्स इज द इंडेक्स वेअर सम ऑफ ऑल द नंबर्स स्ट्रिक्टली टू द लेफ्ट of the index is equal to the sum of all the numbers strictly to the index right. म्हणजे काय की एक असा एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे ज्याच्या लेफ्टचे सगळे एलिमेंट्स आणि राईटचे सगळे एलिमेंट्स, तो एलिमेंट सोडून यांची जेव्हा आपण सम करू ते सम इक्वल पाहिजे. ओके. कळालं सगळ्यांना काय करायचंय ते? सगळ्यांना कळालं काय करायचंय ते? येस ऑर नो? डायग्राम काढून दाखवायला पाहिजे का कळालं? ठीक आहे, डायग्राम पण काढू आपण, काही विषय नाही. आपल्याला काय सांगितलंय, एक ॲरे देणार. आता ॲरे ची व्हॅल्यू आपण डिस्क्रिप्शन मधून घेऊ डायरेक्टली. हा ॲरे घेऊ. ॲरे दिलाय आपल्याला. आता काय सांगितलंय, हा जो ॲरे असणार आहे त्यामध्ये एक अशी इंडेक्स व्हॅल्यू असणार आहे, इंडेक्स पोझिशन, ज्याच्या लेफ्टचे सगळे राईटचे इंडेक्सचे पोझिशनचे सगळे, तो इंडेक्स पोझिशन सोडून यांची जेव्हा आपण ऍडिशन करू तेव्हा आपल्याला ती सेम येईल. तर आता ह्या ॲरेमध्ये ह्या इंडेक्स पोझिशनला बघा, 3 इंडेक्स पोझिशनला 1 7 3 यांची ऍडिशन केल्यावर काय आन्सर आलं 11. 5 आणि 6 यांची ऍडिशन केल्यावर 11. म्हणजे काय, हा इंडेक्स पोझिशनच्या लेफ्टचे सगळे एलिमेंट आणि राईटचे सगळे एलिमेंट यांची जेव्हा मी ऍडिशन करतो तेव्हा मला काय येते, ती सेम येते. एक मिनिट.
तर मी काय करतो पहिल्यांदा, आता मला हे करायचं असेल तर मी काय करतो, एक प्रिफिक्स नावाचा एक ॲरे घेतो. त्यात काय करतो, ह्याच्या आत्ताचा जो इंडेक्स पोझिशन आहे त्याच्या लेफ्टचे सगळे एलिमेंट असणार आहेत त्याची ऍडिशन, आणि राईटचे जे सगळे एलिमेंट असणार आहेत त्याची ऍडिशन, हे मी घेणार. पण मला काय करायचं आहे, आत्ताचा एलिमेंट नको आहे, मग प्रिफिक्स ऑफ आय काय असणार, प्रिफिक्स ऑफ आय इज इक्वल टू काय असणार, प्रिफिक्स ऑफ आय मायनस वन, जसं आपण बघितलं प्रिफिक्स ऑफ आय मायनस वन प्लस आत्ताचे एलिमेंट नको आहे, मागच्या एलिमेंट पर्यंतच पाहिजेत, म्हणजे नम्स ऑफ आय मायनस वन. आत्ताचा एलिमेंट नको आहे, प्रिव्हियस एलिमेंट पाहिजे. ठीक आहे. आता सफिक्स पण कॅल्क्युलेट करायचं आपण, का सांगतो. आता जेव्हा मी काय करतो, प्रिफिक्स सगळे कॅल्क्युलेट करतो आणि सफिक्स सगळे कॅल्क्युलेट करतो. आणि सफिक्स म्हणजे काय असणार की 6च्या नंतरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची ऍडिशन, मग ती मला शेवटून स्टार्ट केली पाहिजे. म्हणजे 6 साठी काय येणार, 5 आणि 6 ची ऍडिशन म्हणजे 11 येणार. ह्या 6 साठी प्रिफिक्स सम काय येणार, 1 + 7 + 3 विच विल बी 7 विच विल बी 11. मग हे दोन जेव्हा सेम येतात म्हणजे काय, प्रिफिक्स सम आणि सफिक्स सम दोन्ही पण सेम येते, तेव्हा मी म्हणणार की माझा जो काय इंडेक्स आहे सध्याचा तो पिव्हट आहे. कळालं काय करायचं आहे ते. अप्रोच मध्ये कोणाला काय अडचण, ग्रेट. ठीक आहे. तर मग सफिक्स कसं कॅल्क्युलेट करणार, सफिक्स ऑफ आय काय असणार, सफिक्स ऑफ आय इज इक्वल टू, मी काय म्हणलं, सफिक्स लास्टून चालू करायचा. मग लास्टून चालू केल्यावर मी काय म्हणणार, सफिक्स ऑफ आय इज इक्वल टू सफिक्स ऑफ आय प्लस वन, कारण प्रिफिक्सच्या बरोबर उलट असतं, सफिक्स ऑफ आय प्लस वन आणि प्लस नम्स ऑफ आय म्हणणार नाही मी. का म्हणणार नाही, कारण आताच्या एलिमेंटची जी काय ऍडिशन आहे ती मला माझ्या सफिक्स मध्ये किंवा प्रिफिक्स मध्ये ठेवायची नाही, त्यामुळे मी आय प्लस वन म्हणणार इथं. आणि त्यानंतर मी काय करणार, प्रिफिक्स काढून झाला, सफिक्स काढून झाला, त्यानंतर मी म्हणणार फॉर काय करा, आय पासून एन पर्यंत, n-1 पर्यंत चेक करा, सफिक्सची जी इंडेक्स पोझिशन आहे ती आणि प्रिफिक्सची जी इंडेक्स पोझिशन आहे ती, ह्या दोन प्रिफिक्सचा जो एलिमेंट आहे तो आणि सफिक्सचा जो एलिमेंट आहे तो जर माझे सेम असेल तर आत्ताची इंडेक्स पोझिशन माझी पिव्होट इंडेक्स आहे. आत्ताची जी काय इंडेक्स पोझिशन आहे ती माझी पिव्होट इंडेक्स आहे. सगळ्यांना कळालं काय करायचंय ते. कुणाला काय अडचण, हा जर क्वेश्चन कळाला तर पुढचे 2 क्वेश्चन फिक्स करणार, पुढचे 2 क्वेश्चन तर मीडियम आहेत. हे आता इथं इझी आहे, पुढचे 2 क्वेश्चन मीडियम आहेत तरी पण ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो, कारण आपण आत्ताच हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. तर ह्या क्वेश्चन मध्ये कुणाला काय अडचण असेल तर आत्ताच सांगा. नो डाऊट. ओके, गुड. सॉल्व्ह करून बघूया डायरेक्टली. ठीक आहे. पिव्होट इंडेक्स नावाचा जो काय फंक्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी काय करतो, हे साइड बाय साइड विथ माझा VS कोड भर. ओके. मी काय म्हणलं, पहिल्यांदा मला प्रिफिक्स सम काढली पाहिजे. आता प्रिफिक्स सम कशामध्ये असते म्हटलं मी, वेक्टरच्या फॉर्मॅट मध्ये असते, राईट. मग मी काय करतो, प्रिफिक्स म्हणतो, प्रिफिक्स वेक्टर ऑफ इंट प्रिफिक्स म्हणतो, आणि त्याला मी साईज काय देतो, सेम ॲज नम्स द्यायचे आहे, मग n म्हणतो मी, आणि तो जो आहे तो n जो आहे तो मी ते डिक्लेअर पण करतो आणि त्याला इनिशियलाइज पण करून घेतो. त्यानंतर मी काय करतो, फॉर काय करतो, इंट आय इज इक्वल टू कुठेपासून कुठेपर्यंत जायचा. आता प्रिफिक्स मध्ये काय सांगितलं मी, प्रिफिक्स मध्ये पहिला जो काही एलिमेंट असतो तो आणि
नम्सचा जो पहिला इंडेक्स असतो तो कायम सेम असतो. मग मी काय करतो, प्रिफिक्स ऑफ 0, पहिला इंडेक्स म्हणजे पहिला एलिमेंट म्हणजे 0th इंडेक्स पोझिशन, त्यानंतर नम्स ऑफ आय 0 जे आहेत ते सेम असणार. मी काय करतो, आय कुठपासून चालू करणार, आय पासून चालू करणार, कुठपर्यंत पळवणार, एन पर्यंत पळवणार, त्यानंतर आय प्लस प्लस केलं, त्यानंतर मी काय करतो, प्रिफिक्स ऑफ आय म्हणजे करंट इंडेक्स पोझिशन आहे तो, त्याची व्हॅल्यू काय असणार, प्रिफिक्स ऑफ आय मायनस वन प्लस काय असणार, नम्स ऑफ आय मायनस वन. का, कारण आताची जी काही इंडेक्स पोझिशन आहे ती मला नको आहे, त्यामुळं मी काय केलं, नम्स ऑफ आय मायनस वन केलं. आता हे बघा, प्रिफिक्स साठी जर पहिला एलिमेंट जो आहे तो माझा सेम येत असेल तर सफिक्स साठी कोणता असेल, एनी गेस? सफिक्स साठी -1 म्हणजे लास्ट एलिमेंट, बरोबर. म्हणजे काय, लास्ट एलिमेंट जो असणार आहे माझा तो सेम असणार. ओके, काय करतो इथं, मग सफिक्स कॅल्क्युलेट करण्याच्या आधी सफिक्स डिक्लेअर पण केला पाहिजे मला. सफिक्स, मग मी काय करतो इथं, म्हणतो सफिक्स ऑफ n मायनस वन म्हणजे लास्ट एलिमेंट इज इक्वल टू नम्स ऑफ n मायनस वन. ओके, ठीक आहे. त्यानंतर मी काय करणार, फॉर लूप मी काय म्हणलं, सफिक्सचा जो असतो तो रिव्हर्स ऑर्डर मध्ये जातो, त्यामुळे काय येणार, इंट ऑफ आय इज इक्वल टू n मायनस वन नाही घेणार, कारण लास्ट इंडेक्स पोझिशन आपण ऑलरेडी सांगितल्या की इथं सफिक्स मध्ये टाकल्या, त्यामुळे आपल्याला लास्टून सेकंड घ्यायला पाहिजे. आता लास्टून सेकंडची व्हॅल्यू काय असते, n-2 असते. त्यानंतर मी काय करणार, आय जोपर्यंत माझा 0 होत नाही तोपर्यंत मी माझा आय पळवणार आणि आय मायनस करणार. मायनस का करणार, कारण मी लास्टून फर्स्ट कडे यायला लागलो. मग लास्टून फर्स्ट कडे येत असताना माझे इंडेक्स पोझिशन ऑब्विसली मला मायनस करायला पाहिजे. त्यानंतर म्हणणार सफिक्स ऑफ आय जो आहे तो इक्वल टू करा कशाच्या, प्रिफिक्स ऑफ आय सफिक्स ऑफ आय जो आहे तो माझा सफिक्स ऑफ आय प्लस वन जो आहे त्याची, आणि माझा नम्स ऑफ आय प्लस वन जो आहे त्याची ऍडिशन करा, आणि ह्या दोघांची जी काय ऍडिशन असेल ती माझ्या सफिक्स मध्ये टाका, जसं मी इथं केलं. हे बघा, सफिक्स ऑफ आय इज इक्वल टू आय प्लस वन आणि नम्स ऑफ आय प्लस वन. त्यानंतर मी काय करतो, आता मला चेक करायचं आहे की सफिक्स आणि प्रिफिक्स दोन्ही जर सेम असतील तर मी काय करणार, म्हणणार माझं सोल्युशन जे आहे ते आहे. नसेल तर इथं काय सांगितलं आपल्याला, -1 म्हणा, नसेल तर -1 म्हणा. आपण काय करू, सोल्युशन म्हणू, इथं इंटर सोल्युशन म्हणू -1 म्हणू. का -1 म्हणू, समजा नसेलच तर आपली कंडिशन कधी ट्रूच होणार नाही, त्यामुळे आपण आधीपासूनच म्हणूया, असं कन्सिडर करूया की बाबा माझ्याकडं कुठचीच इंडेक्स पोझिशन नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, फॉर इंट आय इज इक्वल टू 0 म्हणणार, आय लेस दॅन n म्हणणार, आय प्लस प्लस म्हणणार, आणि त्यानंतर चेक करणार, इफ काय चेक करणार, प्रिफिक्स ऑफ आय जर इक्वल असेल सफिक्स ऑफ आयच्या, तर मी काय म्हणणार, माझा जो सोल्युशन आहे तो इक्वल टू आय करा आणि ब्रेक करा. आता मला जर मिळालं प्रिफिक्स सम आणि सफिक्स सम ह्या दोघांची जी काय व्हॅल्यू आहे ती सेम आहे, तर मला पुढे चेक करायला पाहिजे का की सोल्युशन अपडेट होणार काय, सोल्युशन काय होणार आहे, आपल्याला एकदाच अपडेट करायचं. आणि इथे त्यांनी मेन्शन पण केलंय की लेफ्ट मोस्ट म्हणजे काय, की डावीपासून सगळ्यात जवळचा. आता डावीपासून सगळ्यात जवळ असेल तर ते आपल्याला डायरेक्टली पहिल्यांदाच मिळणार, त्यामुळे आपण इथं डायरेक्टली ब्रेक करून घेतला, आणि ब्रेक करून झाल्यानंतर फॉर लूप आपला ब्रेक होणार, आपण रिटर्न काय करणार, सोल्युशन रिटर्न करणार. रन करून बघू होतंय का. ओके, रन होताना आपल्याला काहीतरी अडचण येत आहे, तर ती अडचण काय येत्या,
ओके, इथे एक एज केस राहिली आपली, एक एज केस राहिली. यांनी काय सांगितलं, इफ द इंडेक्स पोझिशन इज ऑन द लेफ्ट एज ऑफ द अरे द लेफ्ट सम इज 0. आता लेफ्ट सम जर 0 असेल तर इथं नम्स ऑफ 0 घेऊन चालणार नाही, आपल्याला तिथं डायरेक्टली 0 म्हटलं पाहिजे. आणि इथं सुद्धा सफिक्स जो आहे तो आपल्याला 0 म्हटलं पाहिजे. का ते सांगतो. तर आता वन साठी बघा, वन साठी माझा लेफ्टची ऍडिशन 1 येणार का हो? प्रिफिक्स समची ऍडिशन नाही, काय येणार? 0 येणार. का? कारण 0च्या आधी एलिमेंटच नाही आहे. 0च्या आधी एलिमेंटच नाही आहे, त्यामुळे तिथं मला 1 म्हणून चालणार नाही, तिथं मला 0 म्हणायला पाहिजे. सिमिलरली 6 साठी लेफ्टला राईटला कोणता एलिमेंट आहे का? नाही. तो काय असणार आहे? 0 असणार आहे केस, त्यामुळे मला इथं 0 म्हटलं पाहिजे. मग ही एक केस राहत्या की इथं हा एक पॅटर्न आहे कशात? प्रिफिक्स समच्या ह्याच्यात, की प्रिफिक्स सम कधी कधी आपल्याला फर्स्ट एलिमेंट न घेता 0 पण घ्यायला लागते. आता रन करून बघू. आता आय डोंट थिंक सो काय अडचण असेल. येस, ही फक्त एज केस आपली राईट होती, कारण ते आपल्याला सांगितलेलं डायरेक्टली. हे बघा, ऍक्सेप्ट झालं. ठीक आहे. या क्वेश्चन मध्ये कोणाला काय अडचण? ह्या क्वेश्चन मध्ये कोणाला काय अडचण? सेम क्वेश्चन आहे आपल्याला. आता पुढचा काय आहे? फाइंड द मिडल इंडेक्स इन अरे. आता क्वेश्चन काय आहे? हेमंत सांगेल, ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते हेमंत देईल. ओके, सो या ह्याच्यात आपल्याला काय दिलंय? आपल्याला 0 इंडेक्स्ड अरे, जे आपल्याला आणि आपल्याकडं फाइंड द लेफ्ट मोस्ट मिडल इंडेक्स, म्हणजे आपल्याला स्मॉलेस्ट पॉसिबल इंडेक्स रिटर्न करायचा लेफ्ट पासून सगळ्यात जवळचा जो काय असेल, ज्याच्या लेफ्टचे सगळे आणि राईटचे सगळे सेम असतील. आता इथं बघ, या ह्याच्यात जर आपण बघितलं या टेस्ट केस मध्ये, तर या सगळ्यांची सम होत्या 4 आणि या सगळ्या इकडं राईट साईडची पण 4 होत्या. तेव्हा आपण हा मिडल इंडेक्स रिटर्न केला, इंडेक्स 3. हे आपल्याला इथं काय याच्या संबंध नाही आहे, फक्त आपल्याला काय आहे की आपल्या लेफ्टचे सगळे राईटचे सगळे इक्वल आले पाहिजे, एवढंच आहे. याच्यात अजून एक इथं कंडिशन आपल्याला काय कळते की जर सम ऑफ नंबर्स, आता आपण एजला आलो इथं पण इकडे लेफ्टला सम 0 आले, तर आपल्याला राईटची सम पण 0 कन्सिडर केली जाते. द सम ऑफ द नंबर्स बिफोर इंडेक्स 2, या इंडेक्सच्या आधीची सम किती आली? 0 आली. सम ऑफ द इंडेक्स आफ्टर 2, म्हणजे ऍरे जरी संपला असेल तरी त्या पुढे काहीच एलिमेंट नाही आहे, म्हणजे त्याला आपण 0च कन्सिडर करायचं. त्यामुळे ह्याची सम प्लस ही संपल्यामुळे ह्याची एंड हे आपण 0च कन्सिडर केला, त्यामुळे इंडेक्स आपण 2 रिटर्न केला. इथं आपल्याला काय कळतंय की इथं दोन्हीकडे पण इक्वल नाही आहेत, कुठंच इक्वल नाही. जर इथं कन्सिडर केला तर ह्याच्या लेफ्टला 0 आहे पण राईटला 5 आहे. इथं कन्सिडर केला ह्याच्या राईटला लेफ्टला 2 आहे पण राईटला 0 आहे. तर ह्याच्यात आपण मागास सारखं प्रिफिक्स आणि सफिक्स सम दोन्ही यूज करणार आहे. तर आपण कसं यूज करणार आहे? आपला प्रिफिक्स ऍरे येईल जो असेल, जो लेफ्ट टू राईट ट्रॅव्हर्स होऊन त्याची सम येईल. सफिक्स ऍरे येईल तो राईट टू लेफ्ट त्याची सम येईल. आणि आपण परत एक लूप इनिशियलाइज करणार, ज्याच्यात आपण चेक करणार इफ द इंडेक्स पोझिशनला, त्या इंडेक्स पोझिशनला लेफ्ट आणि राईटचा सफिक्स अँड प्रिफिक्स ऍरे मधला जी व्हॅल्यू आहे
ती सेम आहे. जर इक्वल असेल तर आपला आन्सर बरोबर आहे. तर आता इथं आपण जर प्रिफिक्स अरे आपला काय येणार आहे इथं 2 आहे असा 2 आणि 3 5 5 आणि -1 4 8 4. तर सफिक्स अरे आपला कसा येणार आहे सफिक्स अरे ॲज इट इज इथं 4 वेट 12 16 ओके सफिक्स अरे येस जरी आपण कन्सिडर केलं नाही आता इकडं आपण ओके इथं आपण हे बघणार तर 12 झालं इथं आपला 11 14 16 ओके हे आपलं प्रिफिक्स सम आला सफिक्स सम आला. आता आपण जर इथनं ट्रॅव्हर्स केला एकदा थर्ड टाइम तर आपण इथे चेक केलं की इंडेक्स 0 ला इक्वल आहेत का नाहीये इंडेक्स 1 ला इक्वल आहेत का इंडेक्स 2 ला इंडेक्स 3 ला आपले इक्वल आले. जेव्हा इक्वल येतील त्यावेळेला आपला करणार आहे की हा मिडल पॉइंट आहे म्हणजे आपल्या जो क्वेश्चन मध्ये दिले मिडल इंडेक्स तो आपला इथं आला. जेव्हा ऍट ith पोझिशन सफिक्स सम अँड प्रिफिक्स सम इज इक्वल. तर मागासारखंच याचा पण सिमिलर कोड आहे. Okay. आपण पहिला साईज घेणार इंट एन जी आपली असेल नम्स डॉट साईज ओके आपले दोन ॲरेज येणार आहेत वेक्टर्स म्हणजे प्रिफिक्स सम आणि सफिक्स सम साठी. सो वेक्टर ऑफ आता आपल्याला प्रिफिक्सला जरी आपण साईज दिली नाही तर चालते. आपल्याला सफिक्सला साईज द्यायची गरज आहे कारण आपण रिव्हर्स हे करणार आहे. ओके एकच मिनिट ओके आपला इंट आहे
इथं आपण प्रिफिक्स सम कॅल्क्युलेट केला, तसंच आपल्याला सफिक्स सम परत एकदा कॅल्क्युलेट करायचंय. ओके, सो आता इथं आपण ते मेन लॉजिक जे होतं ते लावलं की आपलं जर प्रिफिक्सचा इंडेक्स आणि सफिक्सचा इंडेक्स जर सेम असेल तर आपण ती इंडेक्स पोझिशन रिटर्न करणार. इथं जसं आपण चेक केलं की आपण जेव्हा लास्ट टाइम ट्रॅव्हर्स केला, आपल्याकडे प्रिफिक्स एरियाला सफिक्स एरियाला आपण चेक केलं की ऍट द झिरोथ इंडेक्स सिमिलर आहेत का नाही, फर्स्ट इंडेक्स नाही आहे, सेकंड इंडेक्स नाही, थर्ड इंडेक्सला जेव्हा ती सिमिलर येणार आहेत दोन्ही, त्यावेळेला आपल्याला कळणार की हे मिडल इंडेक्स आहे आणि हा आपण रिटर्न करणार आहे. ह्याच्यात आपली ह्याची वाली सेकंड वाली टेस्ट केस पण कव्हर होत्या. सेकंड वाली टेस्ट केस मध्ये कसं होतं, इकडं आपला 0 होता आणि इकडं हे होतं, त्यामुळे आपण जरी प्रिफिक्स सम केला आणि सफिक्स सम केला तरी तो आपल्याला इथं कव्हर होतोय. ओके, जर आपण हे रन केलं ह्याच्यात आता अजून एक तुम्ही नेक्स्ट ऍडव्हान्समेंट करू शकताय. काय की आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. तुम्हाला आता होमवर्कला एक पॉइंट लिहून घ्या की आपल्याला इथं आपण जसे दोन ऍरे घेतल्यात प्रिफिक्स आणि सफिक्स, तुम्हाला सफिक्स ऍरे इलिमिनेट करायचा आहे. तो कसा करायचा ते तुम्ही बघा, नोट्स मध्ये आन्सर प्रोव्हाइड करतो, पण तुम्ही तुमचं इंट्युशन लावा की आपल्याला फक्त प्रिफिक्स सम दिलाय आणि बेस्ड ऑन विच आपल्याला सफिक्स एलिमिनेट करून आन्सर काढायचं. लॉजिक खालचं सेम आहे, फक्त चेंज कुठं होणार आहे, या इफ कंडिशन मध्ये चेंज होणार आहे. ते तुम्ही होमवर्कला तुम्हाला पॉइंट आहे, सिंपल मॅथ्स आहे, डेटा स्ट्रक्चर कुठेही नाही आहे किंवा काही कॉम्प्लेक्स हे नाही आहे की कोडिंग मधलं मॅथ्स आहे, मॅथमॅटिक्सचा यूज करून किंवा सिम्युलेशनचा तुम्हाला इथली कंडिशन फक्त एक चेंज करायची. एक प्रिफिक्स ऑफ आय पण सेम राहील, ह्याच्या पुढची ही कंडिशन चेंज करायची आहे अशा पद्धतीनं की दोन्ही इक्वल आल्यावर इंडेक्स रिटर्न होणार. ते तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही एकदा चेक करा.
आन्सर तुम्हाला ह्याच्यात मिळून जाईल नोट्स मध्ये, काही इश्यू नाही. आता मग नेक्स्ट. कोणाला काय अडचण ह्या क्वेश्चन मध्ये? सेमच कोड होता, काही चेंज नव्हता, काही चेंज नव्हता. मी एक काम करतो, तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास नसेल तर मी काय करतो, मग आजचा क्वेश्चन कुठे गेला? हा, आता पिव्होट इंडेक्सचा जो आपला कोड आहे, पिव्होट इंडेक्स कोड, तुम्ही काय करतो, आहे असं कॉपी करतो. हे बघा, कॉपी केला आणि तो जो आहे तो माझ्या स्क्रीन मिडल शेअर इंड. करा. ओके ओके ओके, वेट. ठीक आहे. तर इथे बघा, पिव्होट इंडेक्सचा जो काय कोड आहे असं मी कॉपी केला आणि इथं मिडल इंडेक्सच्या ह्याच्यात पेस्ट केला, रन केला. ओके, तर सगळाच कोड कॉपी केला, सोल्युशन करून आणि डायरेक्टली सबमिट करतो, रन करायची पण गरज नाही. मला माहित आहे ऍक्सेप्ट होणार, काय झालं, ऍक्सेप्ट का होत नाही. ओके, इथं मागाचाच कोड घेतला मी, आय थिंक. सोल्युशनला -1 इनिशियलाइज करा. हो केलं, इनिशियलाइज झालं. ठीक आहे, सगळ्यांना कळालं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. का? आता हा जो क्वेश्चन आहे, तो सुद्धा प्रिफिक्स सम वरतीच बेस्ड वरती आहे. हा जो क्वेश्चन आहे तो TCS ला विचारलेला. विचारला. प्रिव्हियस जो क्वेश्चन होता तो कॅपजेमिनाय प्लस KPIT आणि अजून एक कंपनी होती कॉग्निझंट. या 3 कंपनीच्या असेसमेंट मध्ये सेम क्वेश्चन आलता. फक्त कॉग्निझंटला जो आलता तो सेकंड वन आलता. कोड सेम होता, बट फक्त त्याचं वर्डिंग चेंजिंग होतं, वर्डिंग्स मध्ये चेंज होता, बट कोड सेमच होता. त्यामुळे कन्सेप्ट सेम लावायच्या असत्या, फक्त क्वेश्चन एकदा नीट वाचला की कोणती कन्सेप्ट वापरायची ते आपल्याला कळून जाते. तर आता काय सांगितलं आपल्याला, प्रोडक्ट ऑफ अरे एक्सेप्ट सेल्फ म्हणजे काय? Given an integer array nums, return an array such that answer of I is equal to the product of all the elements of the nums except nums of I. आपल्याला काय क्वेश्चन, प्रोडक्ट ऑफ अरे एक्सेप्ट सेल्फ, प्रोडक्ट एक्सेप्ट तर लेट से आपल्याकडे असा आहे 1 2 3 आणि 4. तर 1 इंडेक्स पोझिशन, सॉरी 0 इंडेक्स पोझिशन असणार आहे. त्याला मी काय करणार, 0 इंडेक्स पोझिशनला जो अरे तो सोडून बाकी सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आणि तो मी माझ्या म्हणणार की जो सोल्युशन आहे त्याचा आईच्या इंडेक्स पोझिशनला टाका. तर आता इथं काय येणार, 2 into 3 काय आला 6, 6 into 4 24. तर माझं 24 आन्सर आलं. कशासाठी? इंडेक्स पोझिशन 0 साठी. तर मी एक काम करतो, इथं डायरेक्टली 24 लिहितो. त्यानंतर आता 2 साठी काय होणार, म्हणजे इंडेक्स पोझिशन 1 साठी 2 साठी काय असणार, 2 एलिमेंट साठी 1 into 3 into 4, 1 into 3 into 4 काय आलं 12 आलं. नंतर 3 साठी काय येणार, 2 into 4 into 1 which will be 8, आणि 4 साठी 3 into 2 into 1 which will be 6. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो काय पर्टिक्युलर आन्सर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता आपण कसं करणार,
एक तर काय करू शकतो, ह्या इंडेक्स पोझिशनला करंट इंडेक्स पोझिशन सोडून आय पासून एन पर्यंत मी एक n-1 पर्यंत लूप पळू शकतो. त्यात मी काय म्हणणार, जे जो आहे तो माझा 0 पासून n-1 पर्यंत पळवा. जर आत्ताचा एलिमेंट आणि जे आणि आय जर इक्वल असेल तर काहीच करू नका, नसेल तर काय करा, प्रोडक्ट इथं लिहितो मी, प्रोडक्ट इंटू इज इक्वल टू नम्स ऑफ आय. एक मिनिट. ठीक आहे. तर काय करणार आपण, तर काय करणार आपण, प्रोडक्ट घेणार इंटू जो काय आत्ताचा एलिमेंट आहे तो करणार. मग आपल्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी एन स्क्वेअर जात आहे, ते आपल्याला नको आहे. टाइम कॉम्प्लेक्सिटी काय नको आहे आपल्याला, एन स्क्वेअर नको आहे. टाइम कॉम्प्लेक्सिटी आपल्याला ऑफ एन पाहिजे. तर ती कशी काढणार आपण ऑफ एन. तर काय करू आपण, एक प्रीफिक्स समच्या ऐवजी प्रीफिक्स प्रोडक्ट काढू. प्रीफिक्स प्रोडक्ट कसा करणार आपण, आत्ताचा जो प्रत्येक एलिमेंट आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की सुरुवातीला मी सगळे एलिमेंट 1 1 1 करतो आणि त्यानंतर काय करतो, प्रीफिक्स प्रोडक्ट मध्ये सगळ्यांचे जे काही इंडेक्स पोझिशन आहेत, सगळ्या इंडेक्स पोझिशन घेणार आणि त्यांचे जे काही प्रोडक्ट असणार तो मी काढणार. आता जसं समला करत होतो, समला आपण प्लस इक्वल टू करत होतो, प्रोडक्टला फक्त इंटू इज इक्वल टू करायचं. बाकी काही चेंज असणार आहे का, नसणार आहे. बाकी काही चेंज असणार आहे का, नसणार आहे. तसंच मी सेम सफिक्स प्रोडक्ट पण काढून घेतो. आता सफिक्स प्रोडक्ट काय असलं तर काय करणार, एस ऑफ आय इज इक्वल टू एस ऑफ आय प्लस 1, कारण सफिक्स कुठून चालू होतो, लास्ट पासून, इंटू काय म्हणणार मी, नम्स ऑफ आय नम्स ऑफ आय प्लस 1. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय अडचण, आता इथं आपण आय का घेतलं नाही त्याचं एक्सप्लेनेशन दिले मी, का, कारण एक्सेप्ट सांगितलं. एक्सेप्ट म्हणजे आत्ताचं एलिमेंट इन्क्लूड करायचं नाही आहे माझा. मग मी काय करतो, डायरेक्टली इथं एक मिनिट, मी काय करतो, डायरेक्टली कोड करायला घेतो. मी काय करणार, पहिल्यांदा काय करणार, माझा एन जो आहे तो काढून घेतो. एन काय आहे, एन इज इक्वल टू नम्स डॉट साईज. त्यानंतर काय करणार मी, नम्स डॉट साईज केल्यानंतर एक वेक्टर तयार करणार. वेक्टर म्हणणार मी प्रीफिक्स प्रोडक्ट, मी नुसतं प्रीफिक्स लिहितो, त्याचा जो काय साईज असणार आहे तो एन असणार आहे आणि त्याच्यातली प्रत्येक जी काय व्हॅल्यू असणार आहे ती मी काय करतो, 0 म्हणतो सुरुवातीला. आणि त्यानंतर वेक्टर इंट काय म्हणतो मी, सफिक्स काय म्हणतो, एन म्हणतो. आता मी एक काम ऍडिशनल काय करतो, सगळे जे एलिमेंट्स असणार आहेत त्याची व्हॅल्यू मी 1 ठेवून ठेवतो. का, कारण जेव्हा आपण ऍडिशन करत असतो तेव्हा आपण 0 ऍड केल्यानंतर काहीच फरक पडत नाही. तसं मल्टिप्लिकेशन साठी काय असतं, आपल्याकडं 0 जर केलं, जर आपण प्रिव्हियस एलिमेंट 0 म्हटला तर प्रत्येक तिथनं पुढे सगळे एलिमेंट्स काय असणार माझे 0 होत जाणार, कारण 0 इंटू एनिथिंग 0 होते. बट 1 इंटू एनिथिंग जे काय व्हॅल्यू आपण मल्टिप्लाय केल्या तेच राहते.
त्यामुळे आपण 1 ठेवूया. इथं 0 का ठेवलं नाही आणि 1 का ठेवलंय ते कळलं असेल. त्यानंतर काय करणार आपण प्रिफिक्स कॅल्क्युलेट करायचं. तर इथं लिहितो प्रिफिक्स कॅल्क्युलेशन. प्रिफिक्स कॅल्क्युलेट करणार कसं करणार, फॉर इंट i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन n, i प्लस प्लस, त्यानंतर प्रिफिक्स ऑफ i इज इक्वल टू प्रिफिक्स ऑफ i मायनस 1 इंटू नम्स ऑफ i मायनस 1. ठीक आहे. त्यानंतर मी काय करतो, सफिक्स कॅल्क्युलेट करतो. आता सफिक्स कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणताना मला काय करायला पाहिजे, सफिक्स कॅल्क्युलेशन मग सारखं सेम फॉर इंट काय सांगितलं मी, i इज इक्वल टू n मायनस 2. n मायनस 2 का घ्यायचा, कारण फर्स्ट जो आपला लास्ट एलिमेंट असतोय तो 1च असणार आहे काय. त्यानंतर i इज लेस दॅन इक्वल टू 0, i प्लस प्लस. त्यानंतर मी काय करणार, सफिक्स ऑफ i इज इक्वल टू सफिक्स ऑफ i प्लस 1 इंटू नम्स ऑफ i प्लस 1. ठीक आहे. आता त्यानंतर मी काय करणार, चेक करणार. काय चेक करणार, चेक नाही करायचं, ऍक्च्युली मला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आउटपुट कॅल्क्युलेट करायचं. तर मी आता प्रिफिक्स आहे, सफिक्स आहे. आता प्रिफिक्स आहे आणि सफिक्स आहे, राईट. आता प्रिफिक्स आहे आणि सफिक्स आहे. तर मी काय करणार, त्या दोघांचे ऍडिशन करणार. आता प्रिफिक्स पण आहे, सफिक्स पण आहे. आता इथं हे बघा, इथं काय झालं, हा माझा प्रिफिक्स झाला, हा माझा प्रिफिक्स झाला. आता सफिक्स कसा येणार, 1 साठी, 1 साठी सफिक्स काय येणार, ऍक्च्युली हा माझा सफिक्स आहे. आता मला प्रिफिक्स कॅल्क्युलेट करायचा. प्रिफिक्स काय येणार, 1 साठी 1 येणार. तिथून पुढं 2 साठी काय येणार, 2 साठी पण 1 येणार. का, कारण आधीचा एलिमेंट्स घ्यायचे आहेत. ह्याच्या आधी कुठला एलिमेंट्स आहे का नाही, मग त्यांची सफिक्स प्रोडक्ट काय येणार, 1 येणार. त्यानंतर 2 साठी काय येणार, 2 इंटू प्रिव्हियस एलिमेंट, जे काही एलिमेंट असणार आहे तो 1 इंटू 1. त्यानंतर इथं येणार 2 कशासाठी, ह्याच्यासाठी. का, कारण 1 इंटू 2 केलं, 1 इंटू 2 आलं. बट हा एलिमेंट कन्सिडर करायचा का नाही, त्यामुळे हा एलिमेंट स्किप केल्यामुळे आपल्याला इथं असे येणार 1 1. त्यानंतर इथे आपल्याला येणार 1 इंटू 2 विच विल बी 2, आणि फॉर 4 1 इंटू 2 इंटू 3 विच विल बी 6. हे इंडेक्स पोझिशन्स जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते जे काय आहे ते कॅल्क्युलेट करायचं. तर हे झालं, हे जे होतं ते काय झालं, ऍक्च्युअल आपला आउटपुट होता, हा ऍक्च्युअल आउटपुट होता. तर प्रिफिक्स घेतला पूर्ण ॲरेचा, सफिक्स घेतला पूर्ण ॲरेचा, प्रिफिक्स इंटू सफिक्स केलं, प्रिफिक्स इंटू सफिक्स केलं की मला करंट एलिमेंटला जो काय पोझिशन असणार आहे त्याचा जो काय प्रोडक्ट असणार आहे तो मिळणार आहे. त्याचा जो काय प्रोडक्ट असणार आहे तो मिळणार आहे. मग मी इथं काय लिहिणार, वेक्टर. आता तुम्हाला कोड बघितल्यानंतर लगेच कळेल काय म्हणायचं मला. इंट घेतलं, सोल्युशन म्हटलं आणि त्यानंतर मी काय केलं, फॉर लूप रन केला. इंट i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन n आणि i प्लस प्लस. आणि ह्यात काय लिहिलं मी, सोल्युशन ऑफ i इक्वल टू काय म्हणलं मी, प्रिफिक्स ऑफ i इंटू सफिक्स ऑफ i. त्यानंतर मी काय केलं, माझा जो सोल्युशन आहे ते रिटर्न करणं. रिटर्न सोल्युशन रन केलं. एक मिनिट, ऍडिशन ऑफ अनसेट ऑफसेट चेक करू काय चुकलं आपल्या कोडमध्ये. नम्स ऑफ i n, इथं मायनस काय झालं, इथं प्लस प्लस केलं, मायनस होतं. का, कारण आपण लास्टून चालू करतो, राईट. तरी सुद्धा एरर येत आहे. ओके, तर i इज इक्वल टू 1 येणार. हे बघा, इथं मी काय सांगितलेलं, फर्स्ट एलिमेंट काय असणार आपला, कायम 1 असणार. त्यामुळे इथं 1 पासून चालू करायला पाहिजे. रन केला, अजून सुद्धा एरर आहे. सोल्युशन मध्ये आय ला तिथं साईज दिली नव्हती तिथं. ओके, राईट, गुड. सोल्युशनला इथं आपण साईज दिलं आहे.
झालं ऍक्सेप्ट. ओके, सगळेजण लक्ष देत आहे याचा अर्थ आहे. ओके गुड, ऍक्सेप्ट पण झालं आपलं सोल्युशन. आता तुमचा होमवर्क जसा हेमंतनं सांगितलेलं विदाउट सफिक्स अरे पण निघतोय, तर तो कसा निघतोय तो चेक करा आणि असाइनमेंट म्हणून सबमिट करा. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काय अडचण नसावी. हा जो आता क्वेश्चन आहे सब ॲरे सम इक्वल्स के, ह्यामध्ये आय थिंक आपण मॅप पण यूज केलाय, ह्यामध्ये मॅप यूज केलाय. तर हा क्वेश्चन मॅप आणि थोडासा प्रिफिक्स सम, हे बघा हॅश टेबल म्हणजे मॅप आणि प्रिफिक्स सम दोन्हीचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचा. तर आता क्वेश्चन काय आहे, सब ॲरे सम इक्वल्स के. आता हा जो क्वेश्चन आहे तो TCS ला विचारलेला NQ2 मध्ये पण आणि कोडविटा मध्ये पण, NQ2 मध्ये पण आणि कोडविटा मध्ये पण. त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला मॅपच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतात. म्हणजे कालच्या ज्या काय कन्सेप्ट होत्या त्या आणि आजच्या ज्या काय कन्सेप्ट होत्या त्या दोन्ही पण आपल्याला क्लिअर होतात. तर क्वेश्चन काय आहे, सब ॲरे सम इक्वल टू के. म्हणजे काय करायचं आपल्याला, एक एक के एलिमेंट असणार, के म्हणजे टार्गेट म्हणूया. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की असे सब ॲरेज जे आहेत ते त्यांची थोडक्यात आपल्याला काउंट माहिती पाहिजे. तो काय काउंट आहे की दोन असे सब ॲरे घ्यायचे ज्याचे सब ॲरे म्हणजे कंटिन्युअस असतात. कंटिन्युअस म्हणजे काय की एकानंतर एकच पाहिजेत, मध्ये ब्रेक करायचं नाही. आता ॲरे एक तर असा असेल किंवा असा असेल, असं कन्सिडर करून चालणार नाही की हा वन घेतला आणि हा वन ना, पहिला आणि शेवटचा घेतला नाही, मिडल पण घ्यायलाच पाहिजे, सरळ घ्यायचं. तर आपल्याला काय सांगितलंय, असे सब ॲरे फाइंड आउट करा आणि त्यांचा काउंट रिटर्न करा ज्यांची ऍडिशन जी आहे ती के च्या इक्वल टू आहे. आता हे बघा, इथं 1 1 आहे, ह्या दोघांची ऍडिशन केली 2 झाली, बरोबर आहे. ह्या दोघांची ऍडिशन केली 2 झाली, बरोबर आहे. ह्या तिघांची ऍडिशन केली तर 3 येत्या, नाही होत. आता हे बघा 3 दिले, 1 ची ऍडिशन किती येत्या, 1 येत्या, नाही होत. 1 + 2 3 आलं, गुड. 1 + 2 + 3 ना 6 होते. मग काय करतो, इथून चालू करतो. 2 चालू केलं, 2 इज इक्वल टू 3 नो, देन 2 + 3 इज इट इक्वल टू 3 नो, नुसता 3 येस. मग माझे कोणते कोणते ॲरे आले, हा एक ॲरे आला आणि हा एक ॲरे आला, यांची ऍडिशन माझी काय झाली, 2 झाली. आता अजून एक एज केस दिली, समजा ओके, ठीक आहे. एक मिनिट, एक मिनिट. आवाज येतोय माझा क्लिअर? येस येस. ओके, हा. तर मग आपल्याला एक एज केस अशी मिळते. ओके, तर डॉट सीपीपी नव्हतं, हा. तर अशी एक एज केस असेल, काय दिलं आपल्याला, 3 दिलं, 4 दिलं, 7 दिलं आणि 8 दिलं. आणि आपल्याला फाइंड करायला लावलंय, काय फाइंड आउट करायला लावलंय, की ची व्हॅल्यू समजा दिली आपल्याला इक्वल टू 3. तर मी काय करतो, पहिल्यांदा हा, मी काय करतो, डायरेक्टली सोल्युशन सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. सम एक नावाचा एक घेतो, मी काय करतो,
आत्ता माझा जो काही एलिमेंट आहे प्रत्येक म्हणजे प्रिफिक्स सम आहे, प्रिफिक्स सम प्रत्येकाची, ती मी काय करतो सम नावाच्या एलिमेंट मध्ये फाइंड आउट करतो. मी अरे मध्ये नाही करत, अरे मध्ये नाहीये करत. मी काय करतो फक्त तात्पुरती सम मध्ये फाइंड आउट करून घेतो. आणि मी काय करणार आता एक चमत्कार करणार. काय करणार? हॅश टेबल घेणार. हॅश टेबल मध्ये काय करणार मी एखादी प्रिफिक्स सम किती वेळा येते ते कॅल्क्युलेट. इथं प्रिफिक्स सम स्टोअर करणार मी आणि त्यात काय करणार काउंट चेक करणार, काउंट चेक करणार. आता मी तुम्हाला सांगितलेलं की आपण हॅश टेबल कशासाठी वापरतो जेव्हा काउंट फाइंड आउट करत असतो तेव्हा. युजली काउंट जेव्हा आपल्याला असोसिएट करायचं असतो तेव्हा आपण ऑर्डर मॅप डोळे झाकून घेणार. आता मी काय करतो प्रिफिक्स सम जी आहे ती किती वेळा येते ते मी काउंट इथं स्टोअर करतो. मग आता पहिल्यांदा ॲरो मोकळा असेल तर मग त्याची प्रिफिक्स 0 असणार. 0 एकदा येणारच. मग मी काय करतो फॉर लूप चालवायच्या आधीच म्हणतो की 0 जो आहे तो एकदा येणारच. का? कारण हा जो ॲरे आहे त्याच्या आधीचे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्याची व्हॅल्यू काय असणार? काहीच नसणार. मग त्यांची सम काय असणार? 0 असणार. बरोबर आहे. इफ देर इज नथिंग देर इज अ 0. लक्षात ठेवायचं. त्यानंतर 0 1 सेव्ह केलं. त्यानंतर मी काय करतो 3 एन्काउंटर झालं मला. 3 एन्काउंटर झालं. 3 एन्काउंटर झाल्यानंतर मी काय करतो प्रिफिक्स सम म्हणतो 3 आणि इथे एक काम करतो इथं -7 देतो मी. नाही इथं -4 देतो, सॉरी इथं -4 देतो. आपला अरे असा आहे 3 -4 7 आणि 8 आणि की आपली आहे के आहे 3. मी काय करतो 3 सम किती वेळा आले माझे? एकदा आल्या. ओके पुढे गेलो 3 -4 1 आली सम. 1 किती वेळा आली? एकदाच आली. त्यानंतर 1 सॉरी -1 प्लस 7 -1 प्लस 7 काय आलं? 6 आलं. 6 किती वेळा आलं? एकदाच आलं. त्यानंतर 8 6 प्लस 8 14 14 किती वेळा आलं? एकदाच आलं. 14 किती वेळा आलं? एकदाच आलं. ओके इथपर्यंत कोणाला काय अडचण? ठीक आहे. तर आता समजा ह्याच्यासाठी आपल्याला सिंपल सोल्युशन मिळतंय. काय मिळतंय सिंपल सोल्युशन? डायरेक्टली 1 मिळतंय. बट समजा आता इथं आपल्याला इनपुट असा नसता, के ची व्हॅल्यू 3च असती. फक्त काय केलं असतं त्यांनी इथं लास्टला फक्त आपल्याला -11 हा एक्स्ट्रा एलिमेंट दिला असता. -11 हा एक्स्ट्रा एलिमेंट दिला असता. तर आपण कसं सॉल्व्ह केलं असतं? हे बघा इथपर्यंत कुणाला काय अडचण? 14 ला 1 आला. आता मग 14 -11 3 आलं. 3 मला आधीच होता. 3 चा काउंट किती येणार? 2. 3 चा काउंट किती येणार? 2. आता मला काय सांगायचं की जो माझा सोल्युशन आहे तो सोल्युशन काय यायला पाहिजे? इथपासून इथपर्यंत जेव्हा मी जातोय तेव्हा माझं सोल्युशन काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. का? कारण पूर्ण ॲरेची जेव्हा मी सम करतोय ते पण माझी 3 येत्या आणि हा जो आहे एवढा पण माझी 3 येत्या. ओके कळालं प्रॉब्लेम कसं काय करायचं आहे, कसं सॉल्व्ह करायचं आहे, कसं केलं? कोड लिहायचं, कोडचं बघू आपण कसं करायचं. बट ऍक्च्युअल बेसिक कन्सेप्ट तर कळाली का सगळ्यांना? ठीक आहे. आता अजून एक आपण ॲरे कन्सिडर करू. लेट्स से आपल्याला के ची व्हॅल्यू दिल्या त्यांनी 3. के ची व्हॅल्यू 3 किती वेळा घ्यायची? 2 घेऊ. आणि आपल्याला ॲरे असं दिलाय 2 1 -1 0 4 असं आपल्याला ॲरे दिलाय. तर आता 2 कुठे येतं हे बघा. ह्या दोघांची ऍडिशन केली, ह्या एलिमेंटची 2 आलं, हा 1 झाला. त्यानंतर इथून इथपर्यंत हा 1 झाला, 2 झाला आणि इथून इथपर्यंत 3 झाला. कळालं? ठीक आहे. तर आता आपण कोड कसं करणार मी सांगितलेलं.
हा जो माझा प्रिफिक्स सम आहे तो मी काउंट स्टोअर करणार, त्याचा काउंट प्रत्येक वेळेस अपडेट करत जाणार. आणि सुरुवातीला मी फॉर लूप रन करायच्या आधीच म्हणणार की माझा 0 जो असणार आहे तो एकदा स्टोअर होतोयच, त्याचा काही इश्यू नाही. समजा मला सांगितलं त्यांनी काउंटच 0 आहे, काउंटच 0 आहे, तर काय होणार, माझा के ची व्हॅल्यू 0 आहे, तर त्यांनी तिथे एक्सप्लिसिटली मेन्शन केलंय काय की जो एम्प्टी अरे असतो त्याची व्हॅल्यू 0 असते. एम्प्टी अरे म्हणजे काय, कोणताच एलिमेंट नाही. एम्प्टी अरे म्हणजे वेक्टर डॉट एम्प्टी. मग आता जर आपला वेक्टर एम्प्टी असेल म्हणजे त्यात कोणताच एलिमेंट नसेल तर त्याचा काउंट आपल्याला 1 धरायचा. त्या के इज इक्वल टू 0 साठी आपल्याला एक एज केसेस झाली. तर आपण हा जो कोड आहे तो आता लिहायला घेऊया. पहिल्यांदा काय म्हणणार, एक अनऑर्डर्ड मॅप तयार करा. अनऑर्डर्ड मॅप तयार करा. कशाचा, इंट कॉमा इंटचा. त्यात पहिला एलिमेंट काय असणार आहे, प्रिफिक्स सम असणार आहे. दुसरा एलिमेंट काय असणार आहे, काउंट असणार आहे प्रिफिक्स समचा. तर मग एक इंट सम इज इक्वल टू 0 म्हणलं. नंतर फॉर लूपच्या आधी मी काय सांगितलेलं तुम्हाला की मॅपचा जो 0 असणार आहे म्हणजे 0 इंडेक्स पोझिशन ती एकदा घ्यायचीच. का, कारण एम्प्टी अरे हा कन्सिडर करायचा आपल्याला. त्यानंतर आपण काय करणार, इंट आय इज इक्वल टू 0. आय कुठपासून कुठपर्यंत पळवणार, 0 पासून n पर्यंत पळवणार, n पर्यंत. आणि त्यानंतर आय प्लस प्लस. त्यानंतर आता मी काय करणार, माझा जो सम आहे तो मी चेक करणार काय की प्रिव्हियसली कधी मला ऑकर झालाय का. पण त्याच्या आधी मला काय करायला पाहिजे, इथं मी एक इंट सोल्युशन घेतो कारण सोल्युशन पण आपल्याला रिटर्न करायचं आहे. सोल्युशनची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 म्हणतो. आपल्याकडे एक पण असा एलिमेंट सब अरे नाही आहे की जो के इक्वल टू आहे. ठीक आहे, मग मी काय केलं, सम मला ऍड करायला लागणार आहे. सम इक्वल टू काय म्हणणार मी, नम्स ऑफ आय. हा, आता मी काय करणार, इफ एम डॉट फाइंड केलं काय, सम मायनस के इजंट इक्वल टू एम डॉट एड. म्हणजे काय सांगतो, एक मिनिट. हे बघा, आपल्याकडे असं काहीतरी कंडिशन असेल. एक मिनिट, एकच मिनिट. आवाज येतोय? तर आता समजा असा आहे 1 मायनस 1 1 1 1 1 आणि के ची व्हॅल्यू 3 दिल्या. के ची व्हॅल्यू आपल्याला 3 दिल्या. तर आता ह्या कंडिशन मध्ये काय होणार, पहिल्यांदा आपली प्रिफिक्स सम आणि काउंट असा एक हॅश मॅप असणार. प्रिफिक्स सम आणि काउंट नावाचा एक हॅश मॅप असणार. पहिल्यांदा आपण काय करणार, इथं असणार, सॉरी, सुरुवातीला 0, ऑब्विसली 0 येणार. का, कारण आपण याला एक्सप्लिसिटली तसं मेन्शनच केलं की 0 घ्यायचंच आहे. त्यानंतर काय केलं मी, इथं 1 लावलं. 1 लावल्यानंतर ऍडिशन करणार, 1 1 0 प्लस 1 किती आला माझा, इथं मी वाटलंच तर लिहितो सम इज इक्वल टू काय आहे आणि इथं सोल्युशन इज इक्वल टू काय आहे. इथं सम आणि इथं सोल्युशन इज इक्वल टू काय. तर आता बघा, हा माझा जो एलिमेंट आहे तो 1 इथं आला, तो काउंट पहिल्यांदा 0 असणार, 1 होणार. काल सांगितलं हे कसं वर्क होतंय. त्यानंतर सम काय झाली, माझी 0 झाली. आता सम 0 झाली, त्यानंतर मला काय करायला पाहिजे की आत्ताचा जो सम आहे तो अजून एकदा ऑकर झालाय, म्हणजे काउंट प्लस झाला, त्याचा काउंट प्लस झाला. म्हणून मी काय करतो, इथं
2 करतो. त्यानंतर इथं गेलो आता ह्याची ऍडिशन किती होती 0 आणि ह्याची ऍडिशन +1 झाली. मग इथं +1 झालं. मग आता ही 1 च 2 होणार. 1 च 2 होणार. आता मी इथं गेल्यानंतर माझे सम किती झाली? 2 झाली. 2 झाल्यानंतर ही काय करतो मी? 2 झाल्यानंतर ही काय करतो मी? स्टोअर करतो. इथं 2 1 एकदा झालं. आता इथं बघा, इथं 3 झालं. 3 झालं. आता ही जी काय 3 आहे, ती 3 किती वेळा आली? एकदा आली. त्यानंतर काय करतो मी? परत एकदा पुढे जातो आणि आता 3 जी आहे ती एकदा आली. त्यामुळं मला इथं 4 आली. 4 जी आहे ती एकदा आली. आता हे बघा, इथं माझा 3 म्हणता एकदाच आली. बट इथं हे जे 0 आहेत, ते पण कन्सिडर केलं पाहिजेत. का कन्सिडर केलं पाहिजेत? कारण हे बघा, आता आपल्याला समजा असा एक ॲरे आहे. येस. एवढा ॲरे आहे. ह्याची समजा प्रिफिक्स सम आपल्याला इथं -2, ह्याची इथे 5, ह्याची इथे 0 आणि ह्याची इथे 3. आपल्याला सांगितलंय 6 कशाची इथे चेक करा. राईट. तर आता ह्याची किती आहे? 5 आहे. ह्याची किती आहे? -2. -2 आणि ह्याचे किती आलं? 3 आलं. प्लस हे 0 हे आलं आणि हे +3 आलं. आपल्याला असं जर केलं तर आपल्याला एवढं काय कळतंय की हा पूर्ण ॲरे एकदाच घेतला. एवढाच. हा एकदाच घेतला. बट हा पण जो आहे, हा एवढा ॲरे पण कन्सिडर केला पाहिजे. राईट? एवढा ॲरे कन्सिडर करायचा आहे. त्यामुळे आपण काय करणार? आत्ताचा जो माझा सम आहे. आत्ताचा जो सम आहे तो काय करणार मी? आत्ता जो सम आहे तो के मधून मायनस करणार. मायनस के करणार. मग आत्ताचा सम काय आलता माझा? 6 मायनस के किती आलता माझा? 3. आता 3 चा सम आधीच कुठं तर होती. 3 ची सम समजा 2 वेळा आली. इथं ह्या कंडिशन मध्ये एकदा झाल्या. ती जी आहे का नाही, ती पण सोल्युशन मध्ये ऍड करा. कारण काय होणार? जर समजा आपल्याकडं असा इंडेक्स पोझिशन असेल जिथं 2 आहे, ज्याची सम 2 आहे, आधी 1 चं काहीतरी आहे, 1 चा काउंट सुद्धा आहे. मग 1 + 2 = 3 होते ना? 1 + 2 = 3 होते. मग ते आपल्याला कन्सिडरेट करायचं आहे. त्यामुळे आपण मॅप यूज करालोय. कारण आपल्याला O(1) टाइम मध्ये आन्सर मिळते. त्यामुळे आपण मॅप यूज करा. मग इथे काय म्हणणार मी? फाइंड करा काय? फाइंड काय करा? एंड. त्यानंतर मी काय करणार? सोल्युशन प्लस इक्वल टू m ऑफ सम मायनस की म्हणणार आणि त्यानंतर मी म्हणणार आता हे बघा, हॅलो, एक मिनिट. हॅलो, आवाज येतोय माझा? ओके. तर मी काय सांगितलं इथं? सोल्युशन जो आहे तो माझा ऍड करणार आणि आता माझी जी आत्ताची जी सम आहे ती पण मला प्लस करायला पाहिजे. त्यामुळे m ऑफ सम प्लस मध्ये. त्यानंतर काय करतो? माझं जे सोल्युशन आहे ते रिटर्न करतो. अनऑर्डर्ड मॅपच्या पुढं सेमीकॉलन राहिला. इथं m म्हटलं, इथं पण m म्हटलं. ओके. n पण आपलं डिक्लेअर करायला राहिलं. n = non-stop size.
ऍक्सेप्ट होते, हे रन करून बघू. सोल्युशन ऍक्सेप्ट झाले. सगळ्यांना आजचे जे काही क्वेश्चन घेतलेले ते कळाले.